नमो नमः। प्रारम्भं कुर्मः। तर्हि एतावत् पुनः एकवारं षष्ठ षष्ठ षष्ठस्य अध्यायस्य षष्ठः अध्यायः प्रारब्धितः। षष्ठोऽध्यायस्य प्रारम्भः जातः। तर्हि एतावत् पुनः एकवारं किञ्चित् पुनः स्मारणं कुर्मः चेत् प्रथमं तु अर्जुनस्य मनसि संशयः, युद्धस्यैव घोरं कर्म यदा अहं करिष्यामि तर्हि तस्य पापं भविष्यति, तर्हि तेन मोक्षप्राप्त्यर्थं अवरोधः भविष्यति। तदर्थं प्रथमं भगवान् साङ्ख्यबुद्ध्या वदति। तत्र साङ्ख्य इत्युक्ते ज्ञानं, तत्र आत्मा किं, तर्हि शरीरं किं, शरीरं नश्यते, आत्मा कदापि न म्रियते। एतत् सर्वम् उक्त्वा कर्मणा पृष्ठतः बुद्धिः महत्त्वपूर्णा अस्ति। अतः स्वधर्मरक्षणार्थं स्व नियतं कर्म अस्ति तत् करणीयमेव इति। तर्हि तस्य पृष्ठतः बुद्धिः महत्त्वपूर्णा। यदि बुद्धिः एव महत्त्वपूर्णा तर्हि कर्म किमर्थं करणीयं? बुद्धिः एव यदि सम्यक् भवति, समबुद्धिः भवति, कर्म तु न आवश्यकं। बुद्धिः महत्त्वपूर्णा कर्मणः पृष्ठतः, तदा किमर्थं कर्म करणीयम् इति प्रश्नः उदेति। अतः तृतीये अध्याये कर्म तु अत्यावश्यकम् इति भगवान् उक्तवान्। प्रत्येकं जनस्य कृते नियतं कर्म यदस्ति तत् सृष्टेः सृष्टिचक्रं सम्यक् रीत्या प्रचलेत्। अतः एतत्तु आवश्यकमेव। सर्वेषां कृते कर्म दत्तमस्ति, किमपि तु नियतं कर्म दत्तमस्ति, तत् कर्म प्रत्येकं जनेन करणीयमेव इति तृतीय अध्यायस्य पुनः यज्ञार्थम् एतत् यज्ञाः सन्ति। यज्ञ इत्युक्ते सृष्टिचक्रं प्रचलितुं सम्यक् रीत्या प्रचलितुं तस्य यस्य यस्य यद् दायित्वमस्ति तस्य तस्य निर्वहणं तेन करणीयम्। पुनः तत् कर्तुं यत् कर्म भवति तस्य बन्धनं न भवति। यत् यज्ञाय यत् कर्म क्रियते तस्य बन्धनं न भवति। फलाशां त्यक्त्वा यत् कर्म क्रियते तस्य बन्धनं न भवति। पुनः चतुर्थे अध्यायस्य अन्ते भगवान् वदति एतत् सर्वं ज्ञानमस्ति। ज्ञानम् इत्युक्ते किं? यः क्षेत्रज्ञः अस्ति, देही देही वा क्षेत्रज्ञः, यः आत्मा सः आवृत्तः अस्ति। केन आवृत्तः? कया आवृत्तः? प्रकृत्या आवृत्तः अस्ति। प्रकृति वा मायया प्रकृत्या वा अज्ञानेन आवृत्तः अस्ति। एतद् अज्ञानमस्ति। ज्ञानमित्युक्ते किं? ज्ञानमित्युक्ते अहं भिन्नः, मम शरीरं भिन्नं। शरीरं तु प्रकृत्या एव निर्मिता अस्ति। त्रिगुणात्मकी प्रकृतिः या अस्ति तया एव निर्मितं सर्वमस्ति। तर्हि प्रकृतेः गुणाः सर्वं कुर्वन्ति, अहं किमपि न करोमि, अहं भिन्नः, शरीरं भिन्नं, प्रकृति भिन्नं। एतत् सर्वं यदा सः जानाति, अहं किमपि न करोमि, प्रकृति एव सर्वं कारयति इति यदा सः जानाति, तद् अस्ति ज्ञानं। तेन यद् ज्ञानं यदा भवति, अहं भिन्नः, अहमेव परमात्मनः वा पुरुषोत्तमस्य वा पुरुषस्य अंशः, अहम् अत्र भोक्ता अस्मि, अहम् अत्र किमपि स्वयं न करोमि, एतत् सर्वं यद् भवति तत् सर्वं प्रकृतिः कारयति इति। एतत् मया एतत् सर्वं कारयति प्रकृतिः इति अहं भिन्नः, प्रकृति तथा शरीरं भिन्नम्। एतस्य ज्ञानं यदा भवति तद् तदस्ति ज्ञानं। यदा अज्ञानस्य नाशः भवति, यदि अज्ञानं नष्टः भवति तदा मोक्षप्राप्तिः एव भवति। तर्हि ज्ञानेन एव मोक्षप्राप्तिः भवति। कर्म किं कर्माणि मोक्षाय न भवन्ति। कर्माणां
बन्धनं भवति। यद्यत् कर्म क्रियते तस्य बन्धनं भवति। उत्तमं कर्म स्वर्गप्राप्ति इति तस्य फलं। अयोग्यं कर्म निषिद्धं कर्म कुर्मः चेत् नरकप्राप्तिः भवति। स्वर्गनरक तर्हि पुनर्जन्म तु भवति एव। तर्हि एतत् चक्रं तु भवति एव, गमनागमनं गमनागमनं। तस्य मोक्षप्राप्तिः न भवति। मोक्षप्राप्त्यर्थं ज्ञानमेव आवश्यकं। ज्ञानमित्युक्ते किम् इति अहम् उक्तवान्। तद् ज्ञानं यदि आवश्यकमस्ति तर्हि यदि ज्ञानं महत्त्वपूर्णमस्ति मोक्षप्राप्त्यर्थं, कर्म तु बन्धनात्मकमस्ति। यथा कर्म न करणीयं, कर्मसन्न्यासः एव करणीयः। अतः यदि एतस्मिन् जगति संसारे स्थास्यामः तर्हि अत्र तु कर्माणि करणीयानि भवन्ति। अतः कर्मसन्न्यासः न भवति। अतः संसारं त्यक्त्वा वनं गत्वा किञ्चित् तपः एवं कुर्मः तर्हि ज्ञानप्राप्तिः भवति, अनन्तरं मोक्षप्राप्तिः भवति। अतः कर्मसन्न्यासः महत्त्वपूर्णः इति तस्य निष्पन्नं भवति चतुर्थाध्यायस्य। अतः पञ्चमे अध्याये पुनः अर्जुनस्य प्रश्नः, किं करणीयं? पुनः एकवारं वदति कर्म तु करोतु, पुनः वदति कर्मसन्न्यासं कृत्वा सन्न्यासः महत्त्वपूर्णः। मोक्षप्राप्त्यर्थं ज्ञानप्राप्तिः आवश्यकी। अतः कर्मणः बन्धनं न भवेत्, अतः कर्मसन्न्यासः महत्त्वपूर्णः। तर्हि सन्न्यासः महत्त्वपूर्णः। संसारं त्यक्त्वा वा अस्मिन्नेव संसारे स्थित्वा सर्वाणि कर्माणि करणीयानि, कर्मयोगः आचरणीयः। किं करणीयम्? एकं तु वदतु भवान्, पुनः पुनः भिन्नं भिन्नं न वदतु, निश्चितमेकं वदतु। तदा पञ्चमे अध्याये एतस्य प्रारम्भः यदा भवति तर्हि भगवान् स्पष्टतया वदति। तत्र निस्सन्दिग्धता अस्ति भगवतः उत्तरे। भगवान् स्पष्टतया किं वदति? तत्र कर्म तथा कर्मसन्न्यासः न महत्त्वपूर्णः, कर्म फलाशा फलासक्तेः सन्न्यासः महत्त्वपूर्णः। कर्मसन्न्यासः न महत्त्वपूर्णः, फलाशायाः त्यागः महत्त्वपूर्णः, सन्न्यासः महत्त्वपूर्णः। यः फलाशां त्यक्त्वा कर्म करोति सः सन्न्यासी एव, तत्र भेदः एव नास्ति। सङ्कल्पानां सन्न्यासः तु करणीयः एव भवति सर्वैः, तेन एव कर्मयोगः सिद्ध्यते। अन्यथा यः कर्मयोगी अस्ति, यः केवलं कर्म करोति तस्य कृते कर्मणः बन्धनं भवति। किन्तु यः कर्मयोगम् आचरयति, कर्मयोगः इत्युक्ते फलाशां त्यक्त्वा, फलासक्तिं त्यक्त्वा, फलं त्यक्त्वा केवलं नियतं कर्म यः भगवन्तं समर्प्य, भगवते समर्प्यं करोति तद्भवति कर्मयोगः। तर्हि यः कर्मयोगः आचरति तस्य कृते कर्मबन्धनं न भवति। सन्न्यासी एव सन्न्यासिनः एव तस्य अपि गतिः भवति। अतः मोक्षप्राप्त्यर्थं तद् अवरोधः न भवति, तत्र भेदः एव नास्ति। यः संसारं त्यक्त्वा वनं गत्वा तिष्ठति तस्य कृते अपि भगवत्प्राप्तिः भवति, मोक्षप्राप्तिः भवति। एकः मार्गः अस्ति सः। किन्तु संसारे स्थित्वा ये संसारे स्थित्वा कर्माणि कुर्वन्ति तेषां कृते एतत् शक्यं नास्ति वा? आम्, तेषां कृते अपि ते अपि सन्न्यासं तु कुर्वन्ति एव। कस्य सन्न्यासं कुर्वन्ति? ते फलाशायाः सन्न्यासं कुर्वन्ति। अतः तेषां कृते अपि कर्मबन्धनं न भवति, तेषां कृते अपि मोक्षप्राप्तिः भवति एव। अतः पुनः एषः मार्गः उत्तमः मार्गः, सुलभः मार्गः। संसारं त्यक्त्वा वनं गत्वा ये कुर्वन्ति तत् मार्गः किञ्चित् क्लेशाय भवति, कण्टकयुक्तः भवति। तर्हि सः मार्गः सर्वेषां कृते यद्यपि उपलब्धः अस्ति तथापि क्लेशाय एव भवति। तर्हि एषः एव मार्गः, कर्ममार्गः, कर्मयोगमार्गः इति एव आचरणीयः सर्वैः जनैः। श्रेयः अस्ति एषः मार्गः। कः मार्गः श्रेयः? स्पष्टतया भगवान् वदति, कर्मयोगः इति एव श्रेयः मार्गः। अतः तेन मार्गेण एव गत्वा
मनसि यत् संशयमस्ति तत् संशयस्य छेदं कृत्वा संसारे एव स्थित्वा यत् नियतं कर्म अस्ति तत् कर्म भवान् करोतु। पुनः एतस्य पञ्चमे अध्याये एतत् सर्वम् उक्त्वा भगवान् स्वयं वदति एतत् सर्वं कर्मयोगस्य रहस्यं वदति। अहं किमपि न करोमि, भगवान् एव सर्वस्य भोक्ता अस्ति। यद् यद् अहं करोमि तत्र यज्ञानां तथा तपसः भोक्ता तु साक्षात् परमात्मा एव अस्ति, अहं नास्मि। तर्हि सर्वभूतानां सुहृद् हितचिन्तकः सः एव अस्ति, अहं तस्य एव अंशः इति ज्ञानं प्राप्य सर्वं ज्ञानोत्तरं नियतं कर्म करोतु इति, तेन एव मोक्षप्राप्तिः भविति इति पञ्चमे अध्याये उक्तवान्। तस्य पुनः षष्ठे अध्याये तस्य एव दृढीकरणम् आदौ करोति। तर्हि प्रथमे श्लोके किं वदति? अनाश्रिताः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निराग्निः न चाक्रियः। सन्न्यासी इत्युक्ते कः? सन्न्यासी शब्दस्य परिभाषा का, व्याख्या का, तथा कर्मयोगी विषये व्याख्या का? तर्हि तत्र भेदः एव नास्ति। कर्मयोगी सन्न्यासी अस्ति एव। पुनः सन्न्यासी यदि यत् वयं चिन्तयामः सन्न्यासी इत्युक्ते संसारं त्यक्त्वा सः अपि कर्म तु करोति एव, तस्य कृते अपि कर्मयोगः तु आवश्यकः एव। तर्हि यद्यपि स्वस्य कृते नास्ति तथापि लोकसङ्ग्रहार्थं तेनापि कर्म तु करणीयमेव भवति। तर्हि कर्मयोगः सर्वेषां कृते अत्यावश्यकमेव अस्ति, तत्र भेदः एव नास्ति इति भगवतः कथनमस्ति। तर्हि कर्मफलं न आश्रित्य, अनाश्रित्य कर्मफलं त्यक्त्वा यः कार्यं करोति, कार्यं कर्म करोति। कार्यमित्युक्ते यत् करणीयमस्ति तत् कर्म, इत्युक्ते यत् नियतं कर्म अस्ति, यत् कर्म तस्य कृते दत्तमस्ति तद् नियतं कर्म यः करोति कर्मफलं त्यक्त्वा सः सन्न्यासी एव। तेन सन्न्यासः कृतः अस्ति। तेन कस्य सन्न्यासः कृतः? तेन न तु कर्मसन्न्यासः कृतः, अपि तु फलाशयाः सन्न्यासः कृतः एव, त्यक्ता एव। तर्हि सः अपि योगी एव, सः कर्मयोगी, सः सन्न्यासी अपि। यः केवलं निराग्निः इत्युक्ते यः अग्नेः अग्निहोत्रं न करोति वा गृहस्थाश्रमं न करोति सः एव योगी इति नास्ति। किमपि न करोति च अक्रियाः, अक्रियाः इत्युक्ते कः किमपि न करोति सः, वा यः निराग्निः इत्युक्ते अग्निहोत्रं न कृत्वा, इत्युक्ते गृहस्थाश्रमस्य सर्वाणि कर्माणि यः न करोति सः एव सन्न्यासी इति न इति स्पष्टतया उक्तमस्ति। यः अग्निहोत्रं करोति, गृहे एव स्थित्वा संसारे एव स्थित्वा गृहस्थाश्रमस्य सर्वाणि कर्माणि करोति, तथापि यः तानि कर्माणि फलाशां त्यक्त्वा, फलं त्यक्त्वा करोति सः सन्न्यासी एव, सः कर्मयोगी सन्न्यासी एव, तत्र भेदः एव नास्ति इति स्पष्टतया उक्तमस्ति। पुनः एकवारं द्वितीये श्लोके वदति यं सन्न्यासम् इति प्राहुः योगं तं विद्धि पाण्डव, न हि सन्न्यस्तसङ्कल्पो संकल्पः योगी भवति कश्चन। सन्न्यस्तसङ्कल्पः, संकल्पः सन्न्यस्तः संकल्पः येन सह सन्न्यस्तसङ्कल्पः, आणि न सन्न्यस्तसङ्कल्पः असन्न्यस्तसङ्कल्पः, न हि असन्न्यस्तसङ्कल्पः येन सङ्कल्पः न त्यक्तः। संकल्प इत्युक्ते डिजायर, विश, मम कृते इति, मेरे लिए, मैं और मेरे लिए, यह अहंकारः, यः अहंकारः वा फलाशा येन त्यक्ता अस्ति सः अस्ति असन्न्यस्तसङ्कल्पः। असन्न्यस्तसङ्कल्प इत्युक्ते इच्छा, डिजायर, कामः, येन कामः त्यक्तः, कामः रागः त्यक्तः, तेन येन त्यक्तः सः सन्न्यासी एव। तर्हि
तेन सङ्कल्पस्य सन्न्यासः कृतः अस्ति। सङ्कल्पस्य इत्युक्ते इच्छायाः सङ्कल्पः कृतः अस्ति। सः तर्हि यः न करोति तादृशम् असन्न्यस्यसङ्कल्पः, येन सङ्कल्पस्य सन्न्यासः न कृतः, सः कदापि कर्मयोगी न भवति। तर्हि कर्मयोगी भवितुं सङ्कल्पस्य सन्न्यासः तु आवश्यकः एव। सन्न्यासः तु आवश्यकः। कस्य सन्न्यासः? संसारस्य न, कर्मणः सन्न्यासः न, अपि तु सङ्कल्पस्य सन्न्यासः आवश्यकः एव। यः न करोति सः योगी नास्ति, सः कर्मयोगी नास्ति। कर्मयोगी वक्तुं तस्य कृते कः कर्मयोगी? यः सङ्कल्पस्य सन्न्यासः करोति एव, सः एव स योगी। अतः सन्न्यासः तथा योगः, कर्मयोगः इति भिन्नाः एव नास्ति इति हे पाण्डव विद्धि इत्युक्ते जानीहि। यः सन्न्यासम् इति यत्र वदन्ति, प्राहुः इत्युक्ते वदन्ति, कथयन्ति जनाः, यं सन्न्यासमिति वदन्ति, कथयन्ति, तं कर्मयोगमेव विद्धि इति। अत्र किम् अधिकं स्पष्टीकरणम् आवश्यकं? स्पष्टतया भगवान् वदति, सन्न्यासः इत्युक्ते कर्मयोगः एव, तत्र भेदः एव नास्ति। ये जनाः बालाः ते एव वदन्ति तत्र भेदः, ये पंडिताः न वदन्ति। पंडिताः वदन्ति सन्न्यासः तथा कर्मयोगः न भिन्नः, एकमेव। यं सन्न्यासम् इति वदन्ति तं हे पाण्डव योगमेव विद्धि। किमर्थं? योगी यः अस्ति, कर्मयोगी, तस्य कृते अपि सन्न्यासः तु आवश्यकः। येन सङ्कल्पस्य सन्न्यासः न कृतः, सः कदापि योगी सन्यासी भवितुं न अर्हति, सः न भवति सन्यासी। तस्य कृते सङ्कल्पस्य सन्यासः आवश्यकः। यः कर्मयोगी अस्ति सः सन्यासं तु करोति एव, अन्यथा सः योगी एव न भवति। पुनः अग्रे वदति तृतीये श्लोके, तस्य अधिकं स्पष्टीकरणं ददाति। कर्मयोगी अपि सन्यासं तु करोति, फलाशयाः सन्यासं करोति, सङ्कल्पानां सन्यासं तु करोति एव। तर्हि कथं तत्? तर्हि वदति, आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्मकारणमुच्यते, योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते। अत्र योगम् आरुरुक्षोः मुनेः कर्म कारणम् उच्यते, योगारूढस्य तस्य एव कर्मसन्न्यासे शमः कारणम् उच्यते। अत्र यदि पश्यामः तर्हि योगारूढस्य इत्युक्ते किं? योगम् आरूढः, योगारूढः इति। योगारूढः येन यः योगी अस्ति, योग कर्मयोगः इति एव तस्य अर्थः। तर्हि यः योगम् इच्छति, योगारूढः, येन योगम् आरूढः, येन योग साधनावस्था, सिद्धावस्था, साधनावस्था इत्युक्ते यः आरुरुक्षः, आरुरुक्ष इत्युक्ते आदिकरुह इति धातु, तस्य सन् प्रत्ययान्तरूपं, म्हणजे आरोढं कर्तुं यः इच्छति, आरूढं म्हणजे वर जाऊ इच्छितो, म्हणजे जो मोक्षप्राप्त्यर्थम आरूढम इच्छति। योगारूढम म्हणजे योगावरती स्वार होण्याची ज्याला इच्छा असते तो। इच्छाया इत्युक्ते साधनावस्थायाम् अस्ति, न तु सिद्धावस्थायां। तेन इदानीं स योगप्राप्तिः न तस्य कृते न जातः, इदानीं स इच्छति योगारूढं भवितुं। तर्हि साधनावस्थायां किम् अस्ति? आरुरुक्षोः, आरुरुक्षः मुनिः, आरुरुक्षोः षष्ठी, मुनेः गृहस्थस्य कर्माचरणम् इति साधनम् उच्यते। तर्हि साधनावस्थायां सः कर्म करोति, कर्माणि करोति, तत्फलाशां त्यक्त्वा इति तस्य अभ्यासः भवति आदौ। तर्हि आदौ अपि यः न कर्मयोगी, न इदानीं डिग्री न प्राप्तः अस्ति कर्मयोगी इति, प्रथमकक्षायाम् अस्ति,
पाठशालायां प्रवेशः जातः, अनन्तरं तस्य तत्र अभ्यासं कृत्वा उपाधिपर्यन्तं डिग्रीपर्यन्तं गन्तव्यमस्ति। तादृशी स्थितिः यदा अस्ति सा अस्ति साधनावस्था। तस्य तस्याम् अवस्थायां कर्म करणीयमेव भवति। तत्र कर्म इति साधनं भवति। साधनावस्थायां योगारूढं भवितुं किं साधनं? यथा वयं सम्भाषणवर्गे वदामः, सम्भाषणशिबिरे अहं द्विचक्रिकया पाठशालां गच्छामि, अहं द्विचक्रिकया कार्यालयं गच्छामि। द्विचक्रिका इति तत्र साधनं भवति। कार्यालयस्य गमनम् इति इदानीं साधनावस्था अस्ति। कार्यालयस्य प्राप्ति इति साध्यं भवति। कार्यालयस्य प्राप्ति इति साध्यं प्राप्तुं सिद्धतायाः कृते साधनावस्थायां साधनं द्विचक्रिका अस्ति। तथैव योगारूढः पूर्णतया योगारूढाः इत्युक्ते योगं येन प्राप्तमस्ति पूर्णतया कर्मयोगी भवति इति डिग्री प्राप्ता, तस्य कृते ताम् उपाधिं प्राप्तुं योगारूढः इति साधनावस्थायां साधनं करणं किमस्ति? कर्म इति करणमस्ति। कर्म इति करणं किं वदामः, कारकं, करणकारकम् अस्ति। यथा द्विचक्रिका तत्र अस्ति, अत्र कर्म इति करणकारकम् अस्ति। कर्म कृत्वा एव, तेन साधनेन एव कर्म कृत्वा एव साध्यावस्थां प्रति गच्छति। साध्यावस्था इत्युक्ते कर्मयोग इति डिग्रीं प्राप्नोति। साधनावस्थायां कर्म इति कारणं भवति। अतः कर्म तु साधनावस्थायाम् अपि आवश्यकम्। अनन्तरं किं भवति? यदा डिग्री प्राप्ता भवति तदा पूर्णतया शम इत्युक्ते शान्ति भवति। प्रथमं आरुरुक्षोः मुनेः यः डिग्रीं प्राप्तुम् इच्छन् मुनिः अस्ति, तस्य कृते किं कर्माचरणं साधनं कथ्यते, उच्यते। योगारूढस्य येन प्राप्तमस्ति, आरूढस्य ज्ञानयोगम् आरूढः, तेन ज्ञानप्राप्ति इदानीं कृता अस्ति, तर्हि तस्य इदानीम् उपाधि डिग्री प्राप्ता अस्ति, तस्य एव शमः, उपशमः, शान्ति, तस्य मनश्शान्ति इदानीं जाता अस्ति। तर्हि यदा मनः एव शान्तं भवति तदा अपि फलाशः तु न तत्र भवति एव। फलाशः स्वस्य कृते किमपि करणीयमेव न भवति। येन आत्मज्ञानं प्राप्तमस्ति, येन तस्य कृते आनन्दस्य परिसीमा भवति, तस्य कृते अन्यत् इन्द्रियाणां विषयाणां विषये आसक्तिः एव न भवति, फलासक्तिः एव न भवति। तेन कारणेन फलाशा तु त्यक्ता एव भवति। तस्य विषये चिन्तनमेव न आवश्यकं भवति। येन आत्मज्ञानं प्राप्तमस्ति, योगारूढः यः अस्ति, तस्य कृते या शान्तिः अस्ति, शान्ति इत्युक्ते आत्मानन्दः, ब्रह्मानन्दः, आत्मनि एव यदा तुष्टः भवति, तस्य कृते शान्ति इति एव कारणं भवति कर्मः कर्तुं। न स्वस्य कृते न आवश्यकं, तथापि लोकसङ्ग्रहार्थं जनानां कृते आदर्श, यथा अहमपि इत्युक्ते भगवान् स्वयमपि यथा कर्म करोति, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजामि अहम् इति भगवान् उक्तवान् 4थे अध्याये एव। मम कृते किमपि नानवाप्तम् अवाप्तव्यं, तथापि अहमपि कर्म एव करोमि इति भगवान् स्वयं वदति पुनः जन्म प्राप्य। तर्हि तस्य कृते अपि लोकसङ्ग्रहार्थम् एतत् कर्म तेन अपि करणीयं। तस्य कृते शान्ति इति एव कर्मणः कारणं। कार्यकरणभावः इत्युक्ते किमपि तु भवितुं किमपि तु कारणं भवति, किमपि तु कार्यं भवितुं किमपि साधनं वा कारणं भवति। प्रथमं योगारूढः नास्ति, साधनावस्थायां कर्म एव साधनं भवति, कारणं भवति।
किं तत्र शान्तिं प्राप्तुं ज्ञानप्राप्त्यर्थं योगं योगारूढः नास्ति इदानीं साधनावस्थायामस्ति तस्य साध्यमस्ति ज्ञानं तद् ज्ञानप्राप्त्यर्थम् आदौ सः साधनावस्थायां कर्म इति कारणं भवति इति कर्म तु तदापि करोति किन्तु तत्र शान्तिं प्राप्तुं शान्ति इति कारणं कर्म इति तस्य फलम् आधी शांती मिळवायची म्हणजे ज्ञान मिळवायचंय आणि त्या ज्ञानासाठी योगारूढ व्हायचंय म्हणून साधन म्हणून पहिल्यांदा कर्म होतं म्हणजे कर्म होण्याचं कारण आधी इच्छा प्रथमं यत् कर्म भवति तत् कर्म इति कार्यं भवति तस्य कारणमस्ति इच्छा कीदृशी इच्छा योगारूढः आरुरुक्षः तस्य योगारूढम् इच्छति तदस्ति कारणं तदर्थं कार्यं भवति कर्म कार्यकारणभावः अनन्तरं विपरीतं भवति विपरीतः भवति अनन्तरं किं भवति प्रथमं तु कारणमस्ति शमः शमः इत्युक्ते शान्तिः इत्युक्ते योग अन्तिमा स्थितिः वा ज्ञानं तत् प्राप्तुं कर्म इति प्रथमं साधनं भवति कारणं कर्म कार्यं शान्तिप्राप्तिः अनन्तरं तत् विपरीतं भवति अदानीं शान्तिः प्राप्ता अस्ति अतः शान्तिः कारणं भवति कार्यं भवति कर्म इति कार्यकरणभावः तस्य विपरीतं भवति 180 डिग्री मध्ये परिवर्तनं भवति अवगतं किंचित क्लेशाय अवगन्तुं किंचित क्लेशाय अस्ति किंतु कार्यकारणभावः कुठलं तरी काहीतरी कार्य होण्यासाठी काम होण्यासाठी किंवा कार्य होण्यासाठी काहीतरी कारण असावं लागतं संस्कृतस्य प्रचारः प्रसारः इति कार्यं किमर्थं कारणं किम् अस्माकम् इच्छा कीदृशी इच्छा प्रापयेम भारतं सपदि पुनर्वैभवं भारतदेशः पुनः एकवारम् आत्मनिर्भरः भवेत् इति अस्माकम् इच्छा इति अस्माकं कारणं तेन अस्माकं कार्यमस्ति संस्कृतस्य प्रसारः प्रचारः इति संस्कृतभारत्याः कार्यं तस्य कारणमस्ति मनसि इच्छा पुनः एकवारं राष्ट्रभाषा भवेत् संस्कृतम् इति तत् कारणं कार्यकारणम् अत्र साधनावस्थायां योगारूढाः भवितुम् इच्छा अस्ति आरूढाः उपरि गताः येन योगारूढाः इत्युक्ते तेन मनश्शान्तिः प्राप्ता शमः प्राप्तः तर्हि शमप्राप्त्यर्थं वा शान्तिप्राप्त्यर्थं वा परमानन्दं प्राप्त्यर्थं तद् यत् अस्ति तदस्ति इच्छा तदस्ति कारणं तेन कार्यं भवति कर्म आदौ कर्म इति कारणं भवति कार्यं भवति कारणमस्ति इच्छा योगारूढस्य इच्छा योगारूढः भवामि इति इच्छा वा शमः इति आदौ कारणम् आदौ क्षमः इति कारणं कार्यं भवति कर्म तु भवति एव आदौ साधनावस्थायामपि कर्म भवति सिद्धावस्थायां यदा शमः इति प्राप्तमस्ति इदानीं शमः प्राप्तः अस्ति शमः यदा प्राप्तः अस्ति तदा शमः एव कारणं भवति कर्म कर्तुम् आदौ कर्म इति कारणं भवति क्षम्यतां कर्म इति कार्यं भवति शमः इति तस्य कारणम् आदौ साधनावस्थायां सिद्धावस्थायां विपरीतं भवति शमः इति कारणं कर्म इति कार्यं तेन कर्म तु आवश्यकम् आदौ साधनावस्थायामपि कर्म अनन्तरं सिद्धावस्थायामपि कर्म भवति एव इति तर्हि समत्वबुद्धिरूपं योगं यः आरोढुम् इच्छति तस्य योगिनः कृते निष्कामबुद्ध्या कर्माचरणं तत्र कारणं भवति यदा तादृशं योगं सः आरूढः भवति तदा तु तस्य ज्ञानपरिपाके शमः इत्युक्ते मनश्शान्तिः एव
कर्मणः कारणं भवति। स्पष्टम्? अतः कर्मयोगी संन्यासं तु करोति एव, तत्र भेदः एव नास्ति, कर्म तु करणीयमेव आदौ अपि अनन्तरमपि कर्मयोगः आचरणीयः। यः कर्म एव करोति न करोति सः एव सन्यासी इति नास्ति। संसारे स्थित्वा गृहस्थाश्रमस्य यानि सर्वाणि कर्माणि यः करोति केवलं संकल्पस्य त्यागं कृत्वा करोति सः सन्यासी एव इति भगवान् स्पष्टतया अत्र वदति। अतः भवान् अपि एतद् मा चिन्तयतु, अर्जुनं वदति, भवान् अपि एतद् मा चिन्तयतु, अहम् अत्र युद्धस्य इव घोरं कर्म करिष्यामि, तर्हि अहं सन्यासी न भविष्यामि। तर्हि तन्न यद्यपि भवान् युद्धस्यैव घोरं कर्म करोति तथापि भवान् अपि सन्यासी एव। किमर्थं? भवान् स्वस्य कृते किमपि न करोति, फलाशां त्यक्त्वा एतत् कर्म करोति। अतः एतस्य संशयस्य छेदनं करोतु, चिन्ता मास्तु। भवान् अपि योगी एव, यद्यपि भवान् युद्धं करोति तर्हि धर्म्यं युद्धं करोति, फलाशां त्यक्त्वा करोति, अतः तस्य कर्मणः बन्धनं न भवति। भवान् अपि सन्यासी एव। संकल्पस्य सन्यासः भवता कृतः अस्ति, अतः भवान् अपि सन्यासी। पुनः अग्रे तस्य योगारूढस्य विषये अधिकं वदति। योगारूढः कदा योगारूढः उच्यते? यदा हीनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढः तदोच्यते। यदा हि इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढः तदा उच्यते। यदा हि इंद्रियार्थेषु न अनुषज्यते, इंद्रियार्थेषु इत्युक्ते इंद्रियाणां विषयेषु, इंद्रियाणि कर्ण एतानि सर्वाणि इंद्रियाणि, ज्ञानेन्द्रियाणि, ज्ञानेन्द्रियाणि इच्छन्ति, सर्वम् इन्द्रियाणां विषयान् इच्छन्ति, तस्य कामः भवति। किन्तु तेषु यः अनुषज्यते, अनुषज्यते इत्युक्ते आसक्तः न भवति, तस्य कृते एतद् आवश्यकं, मम कृते उत्तमं खाद्यम् आवश्यकं, मम कृते उत्तमं श्रवणम् आवश्यकम्, उत्तमं दर्शनम् आवश्यकम्, एतत् सर्वम् इन्द्रियाणां विषयाणां विषये एव चिन्तयन् यः सर्वान् संकल्पान् करोति, संकल्पान् इत्युक्ते कामनां करोति, सः एव तादृशः यदा न भवति, न अनुषज्यते, यथा तादृशं न अनुषज्यते, तत्र अनुअधिकसज्ज इत्युक्ते असक्तः, यदा तादृशं विषयाणां विषये यः आसक्तः न भवति, यः न भवति, जेव्हा तो यदा हि इंद्रियार्थेषु न अनुषज्यते कर्मसु अपि, कर्म तु करोति किन्तु कर्मणि अपि आसक्तः न भवति, कर्मसु अपि न, तदा सर्वसंकल्पसन्न्यासी, येन सर्वेषां संकल्पानां सन्न्यासः कृतः, सर्वसंकल्पानां सन्न्यासी इति सर्वसंकल्पसन्न्यासी, तादृशः योगी योगारूढः इति उच्यते। तर्हि साध्यावस्था कदा भवति? यदा सः इन्द्रियार्थेषु असक्तः भवति, तस्य लिप्तः न भवति, असक्तः भवति, इन्द्रियाणां विषयेषु उदासीनः भवति, शब्दादीन् विषयेषु यः असक्तः न भवति, तथा कर्मणि अपि आसक्तः न भवति। कर्मणि आसक्तः इत्युक्ते कर्मफलाशां त्यक्त्वा कर्म करोति, तदा सः योगारूढः इति, ज्ञानयोगम् आरूढः इति उच्यते, तदा सः कर्मयोगी भवति।
अतः एतत् सर्वं स्वस्य हस्ते अस्ति वा न, तदा भगवान् स्पष्टतया वदति किमस्ति एतत् सर्वं प्रकृतेः कारणेन भवति, तर्हि मम हस्ते किम् अस्ति वा न इति सम्भ्रमः भवति। एतत् सर्वं यदि प्रकृतिः एव करोति, मम मम स्वातन्त्र्यम् अस्ति वा न इति तत्र प्रश्नः उदेति। तदा भगवान् वदति प्राक्तनं भवतः अस्ति, कि प्रकृतिः सर्वं करोति, प्रकृतेः कारणात् सर्वं भवति, तत्र जेनेटिक् प्रिडिस्पोसिशन् अस्ति, त्रिगुणात्मकी प्रकृतिः अस्ति, सत्वरजतमगुणः, तेन सर्वं भवति इति तु योग्यं। तर्हि भवतः प्राक्तनं तादृशं प्रकृतिः निश्चितं करोति भोगे भोगं, किन्तु कर्मणि भवतः स्वातन्त्र्यम् अस्ति। कर्म तु तदा स्वयम् एव स्वातन्त्र्यम् अस्ति भवतः कृते, तदर्थम् एतत् वदति भवतः हस्ते अपि अस्ति सर्वं, स्वयं सर्वं कर्तुं शक्नोति इति वक्तुम् अग्रिमः श्लोकः अस्ति। उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम् अवसादयेत्, आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः। पुनः अग्रिमः श्लोकः अपि तादृशः, बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः, अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्। आत्मस्वातन्त्र्यमस्ति, कर्मणि आत्मस्वातन्त्र्यमस्ति, एतत् कर्म करणीयं वा न करणीयं, कथं करणीयम् इति विषये स्वातन्त्र्यम् अस्ति एव। फले स्वातन्त्र्यं नास्ति, फलं तु भगवतः हस्ते अस्ति, किन्तु कर्मणि तु भवतः अधिकारः अस्ति। न फले अधिकारः नास्ति, फलं दद्यात् वा न दद्यात् इति भगवतः अस्ति, तस्य कृते स्वातन्त्र्यं नास्ति, किन्तु कर्म तु कर्तुं भवतः स्वातन्त्र्यम् अस्ति। भगवान् किं कर्म करणीयं, कथं करणीयं, तस्य अकर्म कथं करणीयम् इति विषये स्वातन्त्र्यम् अस्ति एव। तर्हि उद्धरेत्, आत्मानम् आत्मना उद्धरेत्, आत्मना स्वयं स्वस्य उद्धारः करणीयः। अन्यः कोऽपि आगत्य अस्माकम् उद्धारं न करोति, अस्माकम् उद्धारः अस्माभिः एव करणीयः, स्वयमेव। आत्मानं न अवसादयेत् इत्युक्ते स्वस्य घातः न करणीयः, न नाशयेत्। अवादिकसिद् धातुः अस्ति, अवादिकसद्, सद इत्युक्ते तस्य नाशः, तस्य नीचन्तं रूपमस्ति। अवसादयेत्, स्वतःचा स्वतःकडून नाश करून घेऊ नये, न अवसादयेत्। स्वस्य एव उद्धारः स्वेन एव करणीयः। आत्मा एव हि आत्मनः बन्धुः, आत्मा इत्युक्ते अत्र स्वयम् इति अर्थे। अहम् उक्तवान् आत्मा इति शब्दस्य बहवः अर्थाः बहुत्र स्वीकृतः। अत्र आत्मा इत्युक्ते स्वयम् इति अर्थे, स्वयमेव स्वस्य बन्धुः, आपणच आपला भाऊ असतो, आणि आत्मा एव आत्मनः रिपुः, स्वयमेव स्वस्य शत्रुः अपि। यदि सम्यक् सर्वं कुर्मः तर्हि अस्माकं मित्रं स्वयं बन्धुः। यदि वयं अयोग्यं कुर्मः, सर्वाणि निषिद्धानि कर्माणि कुर्मः, तर्हि स्वयमेव स्वस्य शत्रुः अरिः इति, रिपुः, स्वस्य एव रिपुः स्वयं, स्वस्य एव मित्रं स्वयं, स्वस्य उद्धारः स्वेन एव करणीयः। बहु महत्वपूर्णः श्लोकः अस्ति अत्र, सर्वत्र तस्य उपयोगः भवति। वयम् अस्माकं स्वभावः कीदृशः अस्ति, किमपि अघटितं भवति अस्माकं जीवने, तर्हि वयं किं चिन्तयामः, अरे तस्य कारणेन सः मम हितचिन्तकः नास्ति, सः मम अहितं चिन्तयति, तेन कारणेन एव मम ईदृशी गतिः अस्ति, दुर्दशा अस्ति इति। अहं परीक्षायाम् अनुत्तीर्णः भवामि तर्हि अहं किं वदामि, अरे न परीक्षकः तु किं, परीक्षकः उत्तमः नासीत्, परीक्षकः तेन प्रश्नपत्रिका ईदृशी निर्मिता, तत्र अतः मम किमपि दोषः नास्ति एव इति, तस्य एव दोषः, परीक्षकस्य एव दोषः वा।
वयमत्र पश्यामः अत्र निर्वाचने इलेक्षन् मध्ये ये जनाः पराभूताः ते किं वदन्ति, अरे अस्माकं दोषः नास्ति, तत्र ATM तस्य कृते ATM इति वदन्ति। तर्हि तस्य सा मतपेटिका या अस्ति तत्र दोषः, मम दोषः नास्ति इति ते वदन्ति एव। फलं यदा फलस्य घोषणा यदा भवति तदा एतस्य एषा घोषणा भवति एव, तत्र ATM इति कारणं सर्वस्य, तदा एतत् तेन एतत् सर्वं कृतम्, अतः मम पराजयः जातः। मम पराजयस्य कृते अहं न किमपि कारणम् अहं नास्मि। किं भवती किं प्रष्टुमिच्छति? पृच्छतु। EVM EVM ATM न, क्षम्यताम्, EVM किञ्चित् उच्चारणे दोषः अभवत्। EVM इति वदन्ति, तादृशं मम दोषः नास्ति, अहं तु श्रेष्ठः, सर्वं तेन एव कृतमस्ति। यद्यद् अनुत्तमम् अभवत्, यत् अयोग्यं यद्यद् अभवत् मम जीवने, तस्य कृते अहं न कारणः। यदि एव परीक्षायां अनुत्तीर्णः भवामः तर्हि परीक्षकः कारणीभूतः, अहं न। एतद् न भवेत् इति भगवान् स्वयं वदति। वा कोऽपि आगत्य अस्माकम् उद्धारं कुर्यात् वा केन अन्येन एव अस्माकम् उद्धारः करणीयः इति नास्ति। अस्माकम् उद्धारः स्वयमेव करणीयः। कोऽपि अन्यः नागच्छति। भारतदेशः आत्मनिर्भरः भवेत्, अतः कोऽपि अमेरिकादेशस्य नागरिकः आगत्य न कुर्वन्ति, वा इंग्लैण्ड् देशस्य कोऽपि आगत्य अस्माकम् उद्धारं न कुर्वन्ति। अस्माभिः एव अस्माकम् उद्धारः करणीयः। अस्माकमेव हिन्दुजनानां हिन्दवः एव शत्रवः। वयम् इदानीं छावा यदि पश्यामः, सम्भाजी महाराजस्य किं नाशः केन कृतः अस्ति, तर्हि शिर्के महोदयः एव तत् सर्वं कृतवान्। अत्रापि हिन्दूनां जनानां घातः हिन्दुजनाः एव कुर्वन्ति। तत्र अपि सर्वत्र एतत् दृश्यते। स्वस्यैव शत्रुस्व अन्ये कोऽपि आगत्य अस्माकम् उद्धारं न कुर्वन्ति। तत्र ममापि पाठशालायां विपरीतम् इतिहासम् अहं पठितवान्, ते पाठितवन्तः, अहं पठितवान्। तत्र ब्रिटिशैः कृताः सुधारणा ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणा अशी नोट लिहिली आम्ही शास्त्र। अरे ब्रिटिश किमर्थं सुधारणां कुर्वन्ति? हे लुटायला जिथे आलेले आहेत लोक, चोरायला जिथे आले, ते काय तुमचा उद्धार करण्यासाठी आलेत? काहीतरी फालतू आम्ही पण लिहिलेत त्या शाळेत नोट इतिहासात, ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणा फालतू। तरी स्वस्य उद्धारः स्वेन एव करणीयः इति भगवान् स्वयं वदति। आत्मनः बन्धुः आत्मनः येन आत्मना आत्मा एव जितः। स्वतःला जिंकलेला असेल तस्य आत्मनः आत्मा बंधुः। तरी आत्मैव आत्मनः बंधुः कथं? बंधू कदा शत्रु होतो, कदा बंधू होतो, कदा शत्रु होतो? कदा शत्रु भवति, कदा बंधुः भवति, तस्य विषये स्पष्टीकरणं करोति। प्रथमं तु स्वयमेव स्वस्य शत्रुः, स्वयमेव स्वस्य मित्रं वा बन्धुः इति उक्त्वा, कदा बन्धुः भवति? येन आत्मना आत्मा एव जितः। आत्मा एव आत्मना एव आत्मा जितः। ज्याने स्वतःचा आत्मा जिंकलेला आहे, स्वतःला जिंकलंय, तस्य आत्मा आत्मनः बंधुः। त्याचा आत्मा म्हणजे तो स्वतःचा बंधू होतो, ज्याने स्वतःला जिंकलेला आहे, म्हणजे नियंत्रण केलेलं आहे, सगळीकडे नियंत्रित आहे, तो स्वतःचा बंधू होतो। आणि अनात्मनः तु आत्मा येन स्वस्य कृते स्वयं न जितं, येन तस्य कृते सह एव तस्य शत्रुः शत्रुत्वे वर्तेत। अनात्मनः न आत्मा, अनात्मनः इत्युक्ते न विद्यते आत्मा यस्य सह अनात्मा। विद्यते इत्युक्ते कंट्रोल्ड मध्ये, स्वतःवर कंट्रोल नसलेला इति अनात्मनः। तस्य आत्मा म्हणजे स्वयं
तस्य शत्रुवत् एव वर्तते। येन आत्मना आत्मा एव जितः तस्य आत्मना परत एकदा आत्मा सांगा. बंधुः। न विद्यते. अनात्मना तु आत्मा एव शत्रुवत् शत्रुत्वे वर्तेत। आत्मना येन आत्मा न जितः स्वः न जितः तस्य सः स्वस्य एव शत्रुत्वे वर्तेत। तो स्वतःचा शत्रूसारखा शत्रुत्व स्वीकारतो इति अर्थः। पृच्छतु भगिनी किम्? नाही, न विद्यते प्लीज परत एकदा सांगा. न विद्यते. न विद्यते आत्मा यस्य सः, म्हणजे स्वतःवरती कंट्रोल नाही. म्हणजे न विद्यते आत्मना नियंत्रण यस्य सः अनात्मा. आत्मा नाही म्हणजे आत्मा यस्य आत्मा धन्यवाद नसते म्हणजे धन्यवाद स्वतःवरती धन्यवाद. कंट्रोल नास्ति इति अर्थः स्वीकरणीय। हम्म. स्वस्य कृते शत्रुत्वे वर्तते। वर्तेत अत्र अस्ति लिंग विधिलिंगलकार, तो करेल त्या पद्धतीने स्वतःच्या शत्रूप्रमाणे वर्तन करेल। येन पुरुषेण मनः विषयेभ्यः विमुखीकृतं तस्य मनः तस्य कृते बंधुवत हितकारी भवति। ज्याचा स्वतःवरती स्वतः कंट्रोल आहे तो या भरकटणार नाही आणि तो स्वतःचा मित्र होईल। यह तु तादृश न भवति तस्य तदेव मनः शत्रुवत पीडाकारी भवति। त्याला सगळं काहीतरी माझ्यासाठी BMW, माझ्यासाठी घर मोठं, माझ्यासाठी भवन, माझ्यासाठी भरपूर संपत्ती, माझ्यासाठी सगळं असं ज्याला पय्यम मय्यम चमे 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 मम कृते इति यस्य भावः भवति तस्य कृते सः एव स्वस्य शत्रुत्वं स्वीकरोति, पीडाकारी भवति। विषयासक्तं मनः बन्धनं जनयति। तद् अहितं तु बन्धमोचनं भवति। तद्रहितं म्हणजे तस्य विषयासक्तं मनः, विषयरहितं मनः बन्धमोचनं भवति, तस्य बन्धनं न भवति। यथा तादृशः जनः अस्ति तस्य विषये अधिकं वर्णनं भवति अग्रे। जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः। जितात्मनः येन आत्मनः जितः, येन आत्मा जितः आत्मा येन सह जितात्मा। जितेन्द्रिय तादृश, विजितेन्द्रिय, यतेन्द्रिय, संयतेन्द्रिय सर्वे समानार्थी शब्दाः। जितेन्द्रिय इंद्रियाणां येन इंद्रियाणि जिताः, विजितेन्द्रिय विजितः इंद्रिय विशेष नियन्त्रणमस्ति। विजितेन्द्रियः, जितेन्द्रियः, यतेन्द्रियः इन्द्रियाणां कंट्रोल, यतानि इंद्रियाणि यस्य सः संयतेन्द्रियः। सर्वेषां भिन्नेषु श्लोकेषु एते शब्दाः आगच्छन्ति, अर्थाः समानाः। जितेन्द्रियः, विजितेन्द्रियः, यतेन्द्रियः, संयतेन्द्रियः आणि अत्र अस्ति जितात्मनः। जितः आत्मा येन सह म्हणजे सगळ्याचा कंट्रोल आहे। प्रशान्तस्य, जितात्मनः षष्ठी एकवचनं, प्रशान्तस्य येन शान्तिः प्राप्ता अस्ति पूर्णतया, शान्तः प्रशान्तः इत्युक्ते तस्य मनसि रागः अपि नास्ति, द्वेषः अपि नास्ति, निर्द्वंद्वः इति प्रशान्तः। तो शांत झाले की त्याला काही आसक्ती नाही आहे आणि त्याला द्वेषही नाही। त्यामुळे न रुष्येत प्रियं प्राप्य नो द्विजेत अप्राप्यम। हा जो श्लोक आहे पंचमे अध्यायं दृष्टवन्तः। तादृशं येन शान्तिः प्राप्ता अस्ति तस्य कृते सः प्रशान्तः। तस्य परमात्मा समाहितः। समाहितः इत्युक्ते समाधेः विषयः भवति। तस्य परमात्मा इत्युक्ते आत्मा, पुरुषोत्तमः, पुरुषः। सः किं भवति यदि अन्वयं पश्यामः, शीतोष्णसुखदुःखेषु, शीत उष्ण सुख दुःख इति ये द्वन्द्वाः सन्ति
तेषु द्वन्द्वेषु तथा मानापमानयोः मान अपमान इति सर्वं तस्य कृते सम एव भवति। शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः प्रशान्तस्य यः प्रशान्तः यस्य शान्ति कुत्र अस्ति शीतोष्णदुःख शीतोष्ण सुख दुःख आदि विषयेषु तथा मानापमानयोः अत्र सप्तमी विभक्ति अस्ति अत्र मानापमानयोः तर्हि द्विद्विवचनं तर्हि तस्मिन् विषये सः किमस्ति जितात्मनः प्रशान्तः तस्य कृते तस्य सर्वत्र परमात्मा एव समाधितः परमात्मा स्वयं तस्य जागृतः इति अर्थः समाधिमध्ये त्याच्या समाधेः विषयः भवति अतः तस्य समाधिः एव भवति तेन युक्ता एव भवति परमात्मना भगवता सह परमात्मना सह सः युक्तः भवति अतः परमात्मा सर्वकालं तत्र एव तिष्ठति इति अर्थः। यः जितेन्द्रियः जितमनस्कः भवति रागद्वेषादिविरहितः भवति विषयासक्तिरहितः भवति तस्य जितेन्द्रियस्य परमात्मा समाधेः विषयः भवति। त्याला त्याची समाधी लागण्यासाठी म्हणजे त्याला एकरूप होण्यासाठी त्याचा उपयोग होतो। तादृशः स पुरुषः शीतोष्णसुखदुःखेषु मानापमानयोः च समानः भवति समानमनस्कः भवति। न प्रारुष्येत् प्रियं प्राप्य न द्विजेत् प्राप्य च अप्रियं तादृश त्याचा तो निर्द्वंद्व भवतो त्याला काही सगळ्यात समबुद्धी भवती। ज्यांनी स्वतःला जिंकलेलं आहे ज्यांनी स्वतःवर नियंत्रण मिळवलंय त्याला कसं आहे सरळ आहे ना गोष्ट की ज्यांनी या विषयांवरती इंद्रियांवरती ज्यानं कंट्रोल मिळवला आहे त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वच काही वाटत नाही त्यामुळे मिळालं तरी त्याला काही खूप आनंद होत नाही नाही मिळालं तरी त्याचं दुःख नसतं त्यामुळे सुख दुःख त्याला सारखंच असतं आणि त्याच्यामुळे त्याला माना अनुभवमान ह्याच्यामध्ये काही वाटत नाही तो असा ईर्ष्या करत नाही कोणाचीच काही नाही असा तो निर्द्वंद्व होतो इति अर्थः। पृच्छतु भगिनी किम् नोद्विजेतचा अर्थ नीट कळला नाही नोद्विजेत उद्विजेत न उद्विजेत न उद्विजेत म्हणजे म्हणजे राग करत नाही राग करत नाही मराठीमध्ये अपि वयं वदामः उद्वेग म्हणजे राग करत नाही राग किंवा वैतागत नाही न उद्विजेत प्रियं प्राप्यापि न तस्य हर्षः न भवति तर्हि वैतागः किम् उद्वेगः अपि न भवति यदि अप्राप्य। महोदय म्हणजे आम्ही वेड्यासारखे प्रश्न विचारल्यावर तुम्ही वैतागत नाही म्हणजे उद्वेग करत नाही ना? गुड गुड कदापि न तर्हि छात्राणाम् अधिकारः एव प्रश्नः तर्हि शिक्षकेण तेषाम् अधिकारस्य हननं न करणीयमेव शिक्षक शङ्कानिवारणम् इति शिक्षकस्य नियतं कर्म एव। किन्तु अहं तु हैण्ड् रेस् कृत्वा प्रश्नं पृच्छामि। कदापि पृच्छतु चिन्ता एव नास्ति। मग एकदा काय होतं ती वेळ निघून गेली की मग ते स्किप होतं डोक्यातनं असं पण होतं म्हणजे मध्ये प्रश्न न प्रष्टव्यम इथे तू सम्यक असतील किंतु ते एकदा लिंक गेली की मग आमच्या पण डोक्यातनं निघून जातं मग ते। योग्यं तथा अहमपि कथं ज्ञातुं शक्नोमि भवती प्रष्टुमिच्छति तत्र यदि हस्तमुन्नाय तिष्ठति तर्हि अहं दातुं शक्नोमि किञ्चित् शङ्का अस्ति कारण एकदा क्लास संपला आणि मग आमची घरची कामं चालू झाली की ती लिंक वेगळी असते मग डोक्यातनं निघून जातं असं होतं। योग्यं प्रश्नः तु प्रष्टव्यः एव अहं तु
वारंवारं यदि कोऽपि प्रश्नः एव न पृच्छति तर्हि अरे अहं वदामि किं तस्य अवगमनं भवति वा न इति मम मनसि अपि शङ्का आगच्छति. नाही, असं पण काही लोक करत असतील की चालू ठेवायचं आणि एकीकडे कामं करायची. तेन कदापि किमस्ति तत्र चतुर्थे अध्याये एव तद् ज्ञानं कथं विद्धि इति उक्तमस्ति किल. चतुर्थे अध्याये श्लोकः अस्ति तद्विद्धि प्रणिपातेन. सर्व यदि एवं किमपि ज्ञानं प्राप्तुम् इच्छामः तर्हि तदर्थं प्रणिपातः आवश्यकः. सर्वं त्यक्त्वा सर्वमेव तत्र शरणं गत्वा एव तत् आवश्यकमस्ति. अन्यथा जाता जाता किमपि न भवति. तदर्थम् एकाग्रता आवश्यकी एव. तस्य कृते एव एकाग्रता, मनसः एकाग्रता कथं करणीया एतस्य विषये एषः अध्यायः अस्ति. मनः तु चञ्चलमेव. अत्र वर्गे तिष्ठन्ति किन्तु मनः तु अत्र तत्र भ्रमणं करोति. अत्र गृहे तत्र किम् अस्ति तत्र कः आगतः किं करोति तत्र मनः तु सर्वत्र भ्रमणं करोति. मनः तु चञ्चलम्. एतस्य विषये अग्रे एतस्मिन्नेव अध्याये वयं पश्यामः. महोदय, हरि ओम्. अस्मिन् श्लोके तात्पर्यमध्ये तत्र लिखितमस्ति रागद्वेषशून्यश्च भवति तस्य परमात्मा समाधेः विषयो भवति. अर्थं न जानामि. इत्युक्ते समाधि इत्युक्ते किम्? पतञ्जलि योगमध्ये अष्टाङ्गयोगः अस्ति. तत्र समाधि इति अन्तिमा अवस्था अस्ति. समाधि इत्युक्ते यः आत्मा परमात्मा तेषां मेलनम्. आत्मा परमात्मा इत्युक्ते आत्मा इत्युक्ते क्षेत्रज्ञः. शरीरे ये स्थितः बद्धः प्रकृत्या बद्धः यः आत्मा अस्ति सः जानाति अहं भिन्नः प्रकृति भिन्ना. सः यदा जानाति तस्य अज्ञानं नष्टं भवति तदा तस्य मेलनं परमात्मनः एव भवति. परमात्मना सह एव भवति. तदस्ति युक्तः. सः युक्तः भवति. त्याचा जोड होतो. त्यालाच योग. योग इत्युक्ते युज धातू म्हणजे जोडणे आणि तस्य घय प्रत्ययः योगः इत्युक्ते जोड. त्याचा जोड फेविकॉल जोड होतो त्याचा कोणाशी? परमात्म्याशी. त्याला समाधी म्हणतात. आणि त्या समाधीचं कारण तो परमात्मा असतो. म्हणजे परमात्म्याशी तो जोडला जाणं म्हणून परमात्मा तस्य समाधेः विषयः भवति. तस्य भवति. कस्य भवति? येन एतत् ज्ञातम्. तस्य कृते समाधे विषय इत्युक्ते परमात्मामुळे या परमात्म्याच्या ज्ञानामुळे त्याला समाधी लागायची कारण होतं. समाधीसाठी तो विषय होतो. म्हणजे कस्य यः जितेन्द्रियः जितमनस्कः भवति रागद्वेषविरहितः भवति तस्य कृते परमात्मा एव तस्य कृते युक्तः भवति. म्हणजे स्वतः परमात्मा आणि तो एकच होऊन जातात. त्यासाठी तो जो असा असतो त्यासाठी स्वतः परमात्मा त्याच्याशी जोडला जातो. समाधे विषयः भवति परमात्मा स्वयं. म्हणजे तोच तो जो आत्मा परमात्मा यांचं मेलनं होतं. स्वयमेव परमात्मा इव भवति. परमात्मा आत्मा भिन्न आहे ना. द्वैतच होतं त्यांचं. द्वैत राहतच नाही. ते द्वैत राहत नाही म्हणजे आता मी आणि माझा आणि आत्मा आहे. जे माझं जे नष्ट झालं की संपलं. आतला आत्मा आणि परमात्मा एकच होतो. मी आणि माझं जेव्हा होतं त्यावेळेला हे विषय इंद्रिय त्यांची शीतोष्ण सुख मानापमान मी म्हटल्यानंतर मला अपमानही असतो. मला ऐकलं नाही, माझं हे केलं नाही, माझं ते केलं नाही. चमे हा भाव जेव्हा नष्ट होतो त्यावेळेला आत्मा आणि परमात्मा एकच होतो. त्याची समाधीच होते. तो युक्तच होतो. म्हणजे समाधीचा विषय तो होतो. म्हणजे त्याच्यासाठी एतत् आवश्यकमेव. किम आवश्यकम? राग द्वेष विरहितः जितेंद्रियः जितमनस्कः. तरी त्याच्या कृते पुन्हा उद्धरेद आत्मनात्मानं. स्वतःच आत्माचा शत्रू आत्माचा स्वतःचा मित्र होऊन स्वतःच्याच इंद्रियांवरती स्वतःच जेव्हा कंट्रोल करतो त्यावेळेला तो स्वतःचा मित्र होतो. आणि असा ज्यांनी स्वतःच्या इंद्रियांवर कंट्रोल मिळवलेला आहे
ज्यांनी सर्व असं ज्याचं स्वतःला जिंकलेलं आहे, स्वतःच्या इंद्रियांवरती इंद्रिय विषयांवरती ज्याचा पूर्णपणे कंट्रोल आहे, त्याला मनःशांती पूर्ण झालेलीच आहे. आणि त्याचे म्हणजे असा जो प्रशांत मनः असती मनस्कः, त्याच्यासाठी परमात्मा आणि तो वेगळा राहतच नाही. परमात्माशी तो एकरूपच होऊन जातो. त्याच्यासाठी वेगळा मोक्ष हा मृत्यू झाल्यावरती मोक्ष होईल ना, मोक्ष इह एव प्राप्नोती. मोक्ष म्हणजे वेगळं काही कुठे, ते म्हटलं ना, मोक्ष प्राप्ती म्हणजे ह्या देशात आपण आहोत आणि तो मोक्ष हा कुठल्या तरी वेगळ्या देशात आहे आणि त्या मोक्षाकडे जाण्यासाठी त्याचा विसा पाहिजे असं काही नाहीये. तो मोक्ष म्हणजे इथल्या इथेच आहे. हे फक्त बंधन गळून गेलं की इथल्या इथेच आत्मा बंदिस्त असते, क्षेत्रज्ञा बंदिस्त असते, बद्ध असते, आवरणम असते मायाया. तसं आवरणम नष्टम भवती तदा किम भवती, तसं एकरूप एव भवती. त्याचं आणखीन एक उदाहरण त्याचं देतात की म्हणजे घट आहे, घटामध्ये पण आकाश आहे आणि वर पण आकाश आहे, पण घटाच्या ज्या मातीने आतलं आकाश बंदिस्त आहे. घटाची माती जर फुटली, ते आवरण जर नष्ट झालं तर ते आकाश आणि आत एकच आहे, त्यात वेगळं नाहीच आहे. किंवा पाण्याने भरलेला माठ घेतला आपण आणि तो माठ विहिरीच्या पाण्यात बुडवला. आता विहिरीतलं पाणी आणि त्या माठातलं पाणी किंचित भिन्न दिसतं. कदाचित आपण त्या माठातल्या पाण्यातला रंग टाकला तर तो रंगीत दिसेल आणि हे साधं पाणी दुसरं साधं दिसेल, त्यामुळे ते वेगळं दिसेल. परंतु ज्या वेळेला आपण तो माठ फोडू, त्याचे बंधन काढून टाकू, त्यावेळेला आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी एकच आहे, ते एकत्रच होऊन जाईल. ते बाहेरचं पाणी म्हणजे परमात्मा आणि आतल्या घटातलं पाणी किंवा घटातलं आकाश म्हणजे आत्मा. ते फक्त बंधन नष्ट होण्याची वाट आहे. बंधन नष्ट झाल्यावर ते एकच आहे, ते एक आहेच, फक्त वेगळं नाहीच आहे. फक्त ते बंधन ते जे मायेचं आहे त्याच्यामुळे ते वेगवेगळं वाटतंय. ऍक्च्युली ते वेगळं नाहीये. त्यामुळे ते बंधन जर काढून टाकलं तर ते एकच आहे. आणि हे बंधन म्हणजे अज्ञानाचं बंधन आहे. अज्ञानेन आवृतम ज्ञानम, आपलं जे ज्ञान आहे ते आवृतम असते अज्ञानेन, तेन मुह्यंती जंतवः, हे आपण बघितले. त्यामुळे प्राणी मात्र मोहित होतात आणि ते येषाम तद अज्ञानम नष्टम भवती ज्ञानेन तू तदज्ञानम येषाम नाशितम आत्मनः. स्वतःचं जे अज्ञान आहे ते ज्यांनी स्वतः ज्ञानाने ज्याचं नष्ट होतं, आदित्यवत ज्ञानम तस्य आदित्यवत ज्ञानम, सूर्यासारखं ते ज्ञान प्रकाशयती तत्परम. त्या परमात्म्याला प्रकाशित करतच ते ताबडतोब. ते प्रकाशित म्हणजे तो परमात्मा तिथेच असतो, पण तो अंधारात असतो. कारण ते अंधार म्हणजे मध्ये पडदा असतो, पलीकडे तो परमात्मा आहे, त्याच्यामध्ये आवरण आहे, पडदा आहे अज्ञानाचा, आणि त्याच्यामुळे आपल्याला तो दिसत नाहीये. परंतु हे अज्ञान नष्ट झालं की तो लगेच प्रकाशात येतोच. प्रकाशयती तत्परम. इथे चतुर्थे अध्याय पंचमे अध्याय वयं दृष्टवन्तः. अवगतं महोदय, धन्यवादः. तर्हि अग्रे गच्छामः. परमात्मा यस्य तस्य अज्ञानस्य नाशः महत्त्वपूर्णः. तेन पुनः अग्रे वदति ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. अत्र पश्यन्तु, समलोष्टाश्मकाञ्चनः. अत्र ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः विजितेन्द्रियः युक्तः योगी इति उच्यते. योगी म्हणजे इथे कर्मयोगी हाच अर्थ घ्यायचा सगळीकडे. म्हणजे फलाशां त्यक्त्वा यः कर्म करोति सह कर्मयोगी. कर्मयोगी कोणाला म्हणायचं? जो योगी म्हणजे नरेंद्र मोदी कोणाला म्हणायचं इन अदर वर्ड्स, किंवा योगी आदित्यनाथ कोणाला म्हणायचं? जो योगी म्हणजे कर्मयोगी युक्त आहे. युक्त म्हणजे जोडलेला आहे. युज जोडणे, योग जोड, आणि युक्त म्हणजे जोडलेला. जो परमेश्वराला जोडलेला आहे, युक्त हा योगी. विजितेंद्रिय येन इंद्रियाणाम विजय प्राप्त. आपण तिथेच बघितलं, जितेंद्रिय विजितेंद्रिय यतेंद्रिय संयतेंद्रिय जितात्मनः सर्वेषाम् अर्थः समानः. तादृशः यः अस्ति युक्तः योगी सः ज्ञानविज्ञानतृप्तात्मा. ज्ञानं तेन ज्ञानं प्राप्ति तु भवत्यस्य.
तस्य कृते ज्ञानम् अभवत्, तेन अज्ञानेनैव ज्ञानस्य नाशः ज्ञानेनैव अज्ञानस्य नाशः अभवत्। ज्ञान तथा विज्ञान, ज्ञानमित्युक्ते परा प्रकृति, विज्ञानमित्युक्ते अपरा प्रकृति, विशिष्टज्ञानम् इति विज्ञानम् इति अपि अर्थः भवति। तर्हि येन तत् सर्वं ज्ञानविषये विज्ञानविषये ज्ञातमस्ति पूर्णतया, तेन तृप्तात्मा, म्हणजे ज्ञानं च विज्ञानं च ज्ञानविज्ञाने ज्ञानविज्ञानाभ्यां तृप्तः, ज्ञानविज्ञानाने तृप्त झालेला आहे, म्हणजे त्याला सगळं ज्ञान प्राप्त झालेलं आहे। ज्ञान तथा विज्ञान दोन्ही, पराप्रकृती म्हणजे काय, पराप्रकृती म्हणजे काय, याच्याबद्दल त्याला सगळं स्वयं कळलेलं आहे। असा ज्ञानविज्ञान तृप्तः पुरुषः कूटस्थः भवति। कूटस्थः इति अर्थः किं भवति, कूटः हा अगदी तत्त एक अत्र कूटस्थ इति शब्दस्य अर्थद्वयमपि भवितुमर्हति। कूट म्हणजे मुळात गेलेला, म्हणजे मुळामध्ये असतो पूर्णपणे, म्हणजे बेसला एकदम टोटल इति अपि अर्थः। पुनः कूटस्थ इति भिन्नः अपि अर्थः अस्ति। कूट इत्युक्ते शिखर, त्या शिखरावरती जो स्थिर असतो त्याला थोडा सुद्धा डगमगला तरी तो खाली पडेल, त्यामुळे तो कूटस्थ हा जो असतो तो अगदी स्थिर असतो, म्हणजे अतिशय स्थिर इति अर्थाने पण, म्हणजे त्याच्यात निर्विकार, स्थिर, निर्विकार, स्टेबल इत्युक्ते मूले स्थितः शिखरे स्थितः, शिखरे स्थितः अपि तथा अर्थद्वयमपि, यथा वयं शिखरे स्थितः, शिखरे स्थितः इति एकः अर्थः, म्हणजे स्थिर एकदम निर्विकारः, किंवा द्वितीय अर्थ अस्ति मूले तिष्ठा, म्हणजे अगदी मुळापासून तो त्याचे जे मूळ आहे, म्हणजे अगदी परमात्मा हे मूळ आहे तिथे असलेला, त्याच्याशी एकरूप असलेला इति अपि अर्थं स्वीकर्तुं शक्नुमः। निर्विकारः इति अर्थं स्वीकुर्मः इति, त्या म्हणजे स्थिर आहे, एकदम निर्विकार, त्यात कुठलाही विकार नाही, आता स्थिर आहे, ते हा अर्थ आपण इथे घेऊया। तरी ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, ज्ञानानुभव संतुष्ट चित्तः, तरी ते यः सन्तुष्टः, यस्य ज्ञानम् अस्ति, विज्ञानमपि येन ज्ञातमस्ति, तस्य कृते सन्तुष्टः, तेन यः सन्तुष्टः अस्ति, ज्ञानी, इन अदर वर्ड्स ज्ञानी, निर्विकारः अस्ति, समलोष्टाश्म काञ्चनः। अत्र लोष्टं च अश्मा च काञ्चनं च, लोष्टाश्म काञ्चनं, लोष्टाश्म काञ्चनानि, लोष्ट म्हणजे माती, अश्मा म्हणजे दगड, आणि कांचन म्हणजे सोनं, ज्याच्यासाठी माती, दगड आणि सोनं सगळं सारखं आहे असा जो आहे, म्हणजे त्याला इन अदर वर्ड्स काय आपण म्हणू, याचा अर्थ असा नाही की त्याच्यासाठी माती आणि सोनं आणि दगड सगळे सारखेच आहे, याचा अर्थ असा नाही की त्यांनी लॉकर मधलं सोनं काढून रस्त्यावर ठेवावं आणि रस्त्यावरची माती दगड लॉकर मध्ये ठेवावं, असा त्याचा अर्थ नाहीये। त्याचा अर्थ की त्यात तो इक्वलिटी पाहतो, म्हणजे तो माती, दगड किंवा सोनं दोन्ही जरी फोडलं तर त्याला केमिस्ट्री ज्याला समजले, म्हणजे विज्ञान ज्याला समजले, ज्ञान आणि विज्ञान तृप्तात्मा जो आहे, तो ज्याला विज्ञान समजलंय तो काय विचार करेल की सोनं जरी घेतलं किंवा हे जरी घेतलं, काही जरी घेतलं, तरी त्याचा छोटासा मॉलिक्यूल जो आहे, हॅव्हिंग ऑल दॅट प्रॉपर्टीज, हरि ओं महोदय, किञ्चित् समयेन करोमि, अत्र वर्गे अस्मि, अस्तु करोमि। तर्हि यस्य तर्हि सः चिन्तयति, मॉलिक्यूल इत्युक्ते अणु, परमाणु, यस्य स्मालेस्ट् पार्टिकल पदार्थस्य समानमेव, तस्य विघटनं करोमि तर्हि पुनः
इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन एव आगच्छति। अतः अन्ते तु इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन एव येन विज्ञानं ज्ञातमस्ति सः एव एतद् वक्तुं शक्नोति की तत्र माती आणि सोन्यामध्ये मूलतत्व एकच आहे। इथे ते प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन, ते मातीलाही तेच आहे, सोन्यालाही तेच आहे आणि दगडालाही तेच आहे। आणि सृष्टीतली कुठलीही वस्तू जरी घेतली तरी त्याच्यात एक तर मूळ म्हणजे ते पिरियॉडिक टेबल मधलं कुठला तरी एक एलिमेंट आहे त्याच्यामध्ये, आणि त्या एलिमेंटला म्हणजे मॉलिक्युलला ब्रेक केलं तर आतमध्ये त्याचं प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन ह्याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही, समानमेव। हा भाव त्याला जेव्हा येईल, हे ज्ञान त्याला जेव्हा येईल त्यावेळेला तो समदृष्टीने बघायला लागेल सगळीकडं। मग समदर्शन आहे, समवर्तनम नाही। म्हणजे आपण मागे बघितलं, पंडिता समदर्शिनः पुत्र विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव शुपाकेच पंडितः समदर्शिनः। तसाच हा सेम अर्थ येते की समलोष्टाश्म कांचनः, त्याला दगड माती सोनं सगळं सारखं, त्याला कुत्रा गाय पंडित विद्वान ब्राह्मण आणि सगळे सारखे सारखे, म्हणजे समवर्तन नाही आहे पण समदर्शन आहे। कारण तो त्या दोन्हीमध्ये, तिकडे आपण सजीवांचं बघितलं, इथे निर्जीवाचं बघितलं। समलोष्टाश्म कांचना ही सृष्टी सजीव आणि निर्जीव दोन्हींनी बनलेली आहे। निर्जीव म्हणजे लोष्ट दगड माती सोनं निर्जीव, त्याच्यामध्ये जरी आपण बघितलं ब्रह्मांडी, ब्रह्माच्या मूलतत्वं किम अस्ति तदेव पिंडी अपि। पिंडी इत्युक्ते विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव शोपाकेच, इकडे सगळी सजीव सृष्टींबद्दल सांगितलं आणि इथे निर्जीव सृष्टीबद्दल सांगितलं। निर्जीव सृष्टी आणि सजीव सृष्टीच्या मुळाशी एकच ब्रह्मतत्व आहे हे सांगितलं। हे तो बघतो तर सम बघायला लागतो, त्याचा भेद न्यायसा, त्याला योगी म्हटलं पाहिजे। त्यामुळे तो कर्मयोगी करताना त्याला कुठलीही निर्द्वंद्व भवति, तस्य जितेंद्रियः भवति, तस्य कृते सर्वं समबुद्धिः भवति, तस्य समबुद्धिः इति महत्वपूर्णः विषयः। तस्य समबुद्धिः भवति सः एव योगी। कर्मयोगी इत्युक्ते यस्य बुद्धि समबुद्धिः येन प्राप्ता अस्ति सः समबुद्धिः, सः एव कर्मयोगी। तस्य कृते फलाशा गता एव, त्याच्यासाठी काही उरतच नाही ना, त्यामुळे ते आपोआपच ते फलाशा नाहीशीच होते ते। अग्रे अपि तस्य वर्णनमस्ति। सुहृद्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते। अत्र एका शब्द अस्ति, समासः एव। सुहृद मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु, सुहृद च मित्रं च अरिहि च उदासीनः च मध्यस्थः च द्वेष्यः च बंधुः च। सुहृद मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधवः तेषु द्वंद्वः। सुहृद म्हणजे तत्र मित्रं तथा सुहृद मध्ये कः भेदः? मित्रम् इत्युक्ते मित्रं, सुहृद इत्युक्ते सु अस्ति यस्य हृदयं, सुहृद यस्य हृदयं सम्यक् अस्ति सः सुहृद, अर्थः समानः एव मित्रं, किन्तु यः केवलं हितं चिन्तयति। चिकीर्षु ते दुर्योधनस्य प्रथमे अध्याये अस्ति, चिकीर्षु युद्धे विजयं ते जनाः आगताः, ते सुहृदः। सुहृद इत्युक्ते मित्राचा जो हित जाणणारा आहे, फक्त हितच जाणणारा आहे तो सुहृद। तरी सुहृद आणि मित्र म्हणून दोन वेगवेगळे का घेतले? मित्र म्हणजे मित्र आहे, पण सुहृद म्हणजे हितचिंतक, अच्छा सोचनेवाला, आणि मित्र इत्युक्ते केवलम पार्टनर, मित्र, माझा मित्र एवढंच आहे, पण माझा चांगला मित्र, असं आपण दोन्हीत फरक करतो, मित्र आणि चांगला मित्र। म्हणजे तो माझं नेहमी भलंच इच्छितो, वाईट इच्छितच नाही आणि भलं करण्यासाठी मॅक्झिमम प्रयत्न करतो, तो सुहृद। आणि माझा मित्र आहे बुवा, ठीक आहे, आमचा शत्रू नाही आहे म्हणजे मित्र आहे। शत्रू नसणं म्हणजे मित्र आहे, निगेटिव्ह असतो तो मित्र आहे, माझा ओळखीचा आहे, आम्ही भेटतो, एकमेकाशी बोलतो, सगळं करतो,
तो मित्र, आणि सुहृद म्हणजे तो पुन्हा त्याचं हितच बघतो कायम, कल्याणच करतो, तो सुहृद. तर सुहृद तथा मित्र. आता तृतीयं किमस्ति उदासीन. उदासीन इत्युक्ते निष्पक्ष. निष्पक्ष, त्याला काही त्याचं वाईटही करायचं नाही, त्याचं चांगलंही करायचं असं काही नाही, तो दोन्ही बाबत उदासीन आहे. म्हणजे सुहृद आहे तो चांगलंच इच्छितो, मित्र आहे तो थोडासा उदासीन असतो. म्हणजे ठीक आहे, त्याला वाईटही नाही करायचं आणि चांगलंही नाही करायचं. ते त्याच्या पुढची स्टेप आहे आणखी उदासीन, म्हणजे मित्राच्या पुढची स्टेप उदासीन. निष्पक्ष आहे तो, काहीच नाही, म्हणजे याचं चांगलंही नाही वाईटही नाही, सगळं तो त्याचा मी माझा असा. मध्यस्थ. मध्यस्थ इति किंचित भिन्न. मध्यस्थ इत्युक्ते दोघांच्या मध्ये चांगलंच व्हावं यासाठी प्रयत्न करणार मध्यस्थ. तो उदासीन म्हणजे दोन मित्रांच्या मध्ये जर एखादा असेल तर तो उदासीन असतो. म्हणजे आपण जे भारत देशाचं जे आधीचं धोरण होतं पूर्णपणे, अजूनही आहे तेच. आपण काय म्हणतो, तटस्थ धोरण आहे आमचं. पूर्वी दोन पक्ष होते, रशिया आणि अमेरिका, आणि रशियाला झुकलेले म्हणजे ते कम्युनिस्ट लोक सगळे एकत्र, आणि अमेरिकेकडे गेलेले, असे दोन गट पूर्वी जास्त होते. त्याच्यानंतर रशियाचा नाश झाल्यावर ते संपले. अजूनही आता पुन्हा रशियावर डोकं काढतोच आहे. तर हे जे दोन पक्ष आहेत त्याच्यामध्ये भारताने तटस्थ धोरण घेतलं होतं. म्हणजे भारत कोणालाकडे झुकलेला नव्हता, ह्याही नाही, नाटोकडेही नाही आणि रशियाच्या या लोकांकडेही नाही. तो असतो उदासीन. मध्यस्थ. इदानीं नरेंद्र मोदी महोदय यत् करोति सः मध्यस्थ. म्हणजे अमेरिका आणि रशियामध्ये आता जी बोलणी चालू आहेत युक्रेनचं युद्ध थांबवण्यासाठी, तिथे मध्यस्थी मोदींनी केलेली आहे. त्यांचं कर्मणी कर्म, हे त्यांनी केलेलं कर्म आहे, परंतु ते दिसत नाही, म्हणजे ते प्रत्यक्ष त्यांच्या उपस्थितीने ते झालेलं आहे. ते आहे मध्यस्थ. आणि उदासीन म्हणजे आधीचं धोरण आपलं आणि आताचं मध्यस्थ धोरण, हा दोन धोरणातला फरक आहे. आधीचं तटस्थ धोरण उदासीन आहे, म्हणजे ठीक आहे, तुमचं तुम्ही बघा, तुमचं तुम्ही बघा. आता मध्यस्थ आहे, म्हणजे दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता सगळे भारताकडे या मध्यस्थ म्हणून बघतायत, की भारत हे रशिया, आणि म्हणजे रशिया पण भारताचा ऐकतो, आणि युक्रेन आणि ही जी मंडळी ती सुद्धा भारताची ऐकतात. नरेंद्र मोदी युक्रेनमध्ये सुद्धा गेले, त्यांचं स्वागत झालं. ते रशियामध्ये गेले, तिचं स्वागत झालं. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला दोन्हीचं युद्ध सुरू झालं त्यावेळेला आपले भारतीय ज्या युक्रेनमध्ये अडकले होते त्यांना सोडवण्यासाठी काही काळ युद्ध थांबवलं गेलं रशियाकडून, आणि आपले लोक आपण परत आणले. हे मध्यस्थ आहे. तो दोघांचं हित, दोघेही त्याचं ऐकतात, तो मध्यस्थ. आणि उदासीन म्हणजे तो कोणाकडेच बघत नाही. तर आपलं आधीचं तटस्थ धोरण होतं, आपण दोघांकडेही बघत नव्हतं, आणि आता मध्यस्थ म्हणून आपण बघतो. म्हणजे आपल्याकडे बघतायत लोक मध्यस्थ म्हणून, की जे दोघांचंही कल्याण बघतील, युक्रेनचंही कल्याण बघतील, रशियाचंही कल्याण बघतील, कोणाचं हित होऊन देणार नाही आणि युद्ध थांबवतील, म्हणून भारताकडे बघितलं जातं आता. आणि त्यामुळे नरेंद्र मोदींच्या व्हिजिट नंतरच अमेरिका आणि रशियाची हे सुरू झाली आता बोलणी, आणि त्या पुढे मार्ग चालू आहे. किंवा इस्रायल आणि हमास मध्ये सुद्धा मध्यस्थाची भूमिका भारताची सुद्धा आहे. आता तिथे इतर सुद्धा मध्यस्थ आहेत, पण भारत पण मध्यस्थ आहे. दोन्हीला ते दोघांचे हित बघणारा मध्यस्थ. आणि उदासीन म्हणजे निष्पक्ष, कोणाकडेच बघणार नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. उदासीन, मध्यस्थ, वैरी म्हणजे शत्रू, सुहृद म्हणजे चांगलं हित करणारा, मित्र म्हणजे साधा मित्र, उदासीन तथा मध्यस्थ. द्वेष्य, शत्रू. द्वेष्य म्हणजे जो शत्रूच आहे, तो द्वेष करणारा, द्वेष्य, ज्याचा द्वेष केला पाहिजे असा इति अर्थ आहे द्वेष्य. पुन्हा बंधू म्हणजे जो तत्र एके शब्द सुहृद, मित्रम, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य आणि बंधू. ज्याचा बंधू म्हणजे उलटा, आणि द्वेष्य म्हणजे द्वेषच करणार, त्याचं सगळं वाईटच चिंतणारा. असा या सगळ्यांमध्ये साधुषु सज्जनेषु तथा पापेषु अपि समबुद्धी. त्याला सगळे सारखेच वाटतात. तुल्यम इति विशिष्यते अतिरिच्यते. म्हणजे ह्यामध्ये विशेष आहे की याला सगळ्यामध्ये, या पाप्यांमध्ये सुद्धा, पुण्यवानामध्ये सुद्धा,
मध्यस्थांमध्ये सुद्धा, उदासीनमध्ये सुद्धा, शत्रूमध्ये सुद्धा, मित्रांमध्ये सुद्धा सगळीकडे समबुद्धी त्याची आहे. पुन्हा एकदा सांगतो, सदैव समबुद्धी इत्युक्ते समवर्तनम न वर्तनम भिन्नम भवेत् किंतु बुद्धी तु समभवत्। यथा ज्ञानेश्वर महोदय किं वदति, ज्ञानेश्वर महोदय वदति दुरितांचे तिमिर जावो, दुरित जावो असं म्हणत नाही, दुष्टाचा दुष्टपणा जावो, विंचवाचं विष जावो, सापाचं विष जावो, साप जावो असं म्हणत नाही। तो एकदा सापाचं विष गेलं की साप हा चांगलाच आहे। तरी तादृशः सुहृद, मित्र, वैरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेष आणि बंधुगण, पापी आणि सज्जन या सगळ्यांमध्ये समबुद्धी हा जो ठेवतो तो पुरुष विशिष्यते, म्हणजे त्याचं सर्वश्रेष्ठ अस्ति। विशिष्यते इत्युक्ते सर्वश्रेष्ठ अस्ति। अतिरिच्यते, अतिरिच्यते इत्युक्ते सर्वश्रेष्ठ भवति, म्हणजे एषः तस्य विशेषणम् अस्ति एतत् सर्वम्। सुहृत्, मित्रं, शत्रुः, उदासीनः, मध्यस्थः, द्वेषः, बन्धुः, साधवः, पापिनः च इति एतेषु सर्वेषु अपि यः रागद्वेषशून्यः भवति सः योगारूढेषु उत्तमः इति अर्थः तत्र आगतः। तर्हि महोदय याच्यामध्ये हरिओम तात्पर्यामध्ये अत्र अस्ति तिसरी लाईन, अपकर्ता उदासीनः विवदमानयोः, विवदमानयोः इत्युक्ते किं? यदा विवदमानमध्ये विवाद जिथे असतो दोघांमध्ये, विवादमानाः यत्र तयोः मध्ये, विवादमानः, विवादमानः जिथे विवाद आहे ते करणाऱ्या दोघांमध्ये उदासीन आहे, म्हणजे तो ठीक आहे, म्हणजे आपलं जे तटस्थ धोरण होतं भारताचं। मग इथे त्यांनी आता विचारलं तसं तिरस्कारक का दिलंय? कुठे म्हटलंय तिरस्कारक? ते काय उदासीन? उभयरूपी तिरस्कारक म्हणजे उदासीन म्हणजे तिरस्कार याचा अर्थ दुर्लक्ष करणारा। अच्छा, तिरस्कार करणारा मराठीतला अर्थ नाही, म्हणजे द्वेष करणारा अर्थ नाहीये, दुर्लक्ष करणारा हा अर्थ। म्हणजे तुमचं तुम्ही बघून घ्या, इस्रायल आणि ते युक्रेननी इस्रायल आणि हमासनी त्यांचं बघून घ्यावं, मला काही घेणं देणं नाही, दोघंही सारखेच आहेत मला, म्हणजे याचाही पक्ष घेत नाही त्याचाही बघत, दोघींकडे दुर्लक्ष करतोय, दोघांचा विवाद आहे, त्या दोघांच्या विवादामध्ये दुर्लक्ष करणारा पूर्णपणे तो उदासीन आहे। आणि मध्यस्थ म्हणजे तो त्या दोघांमध्ये समेट घडवून आणणारा, दोघांचं हित बघून जे योग्य असेल ते करणारा मध्यस्थ। आणि उदासीन म्हणजे जाऊ दे ना, तुमचं तुम्ही बघून घ्या। अच्छा, धन्यवाद। द्वेष शब्द वापरलाय पण श्लोकामध्ये ना, द्वेष, हा तो दोन्हीकडे, म्हणजे द्वेष आणि बंधू तिथे ते द्वंद्व वापरले, ज्याचा द्वेष करायला पाहिजे आणि जो बंधू आहे म्हणजे मित्रत्व आहे, या दोघींमध्ये तो समान आहे। म्हणजे पाकिस्तानसाठी सुद्धा आपण समानच आहोत। पाकिस्तानने जर सगळे त्यांचे गाढवपणा सोडला आणि आपलं शत्रुत्व सोडलं तर पाकिस्तानामध्ये सुद्धा आपण परमेश्वर पाहतोच आहोत। पण याचा अर्थ समदर्शिनः अस्मि, समवर्तनः न, म्हणजे पाकिस्तानने जर चावटपणा तसाच चालू ठेवला आणि आपल्या काश्मीरमध्ये ढवळाढवळ चालू ठेवली तर ते सहन करा असं भगवान सांगत नाही, तिथे युद्ध कर, धर्म्यम युद्ध कर आणि त्यांना मार आणि त्यांचं शत्रुत्व नष्ट कर, हे सांगताय भगवान। शत्रू नष्ट कर याचा अर्थ शत्रुत्व नष्ट कर, आणि शत्रुत्व जर नष्ट झालं, पाकिस्तानचं मित्रासारखं वागायला तर आपल्याला काय पाहिजे? ठीक आहे, मग आपण पाकिस्तानचं सगळं भलं पण बघू म्हणजे तो बंधू आता तो शत्रू आहे तर शत्रूसारखं त्याला वागवलं पाहिजे, पण त्यात समबुद्धी असली पाहिजे। म्हणजे तो शत्रुत्व काय म्हणजे कायमचा शत्रू आहे असं नाही, त्यांनी शत्रुत्व सोडलं तर तो बंधू पण होऊ शकतो, हा समभाव असला पाहिजे। मग द्वेष म्हणजे आत्ता द्वेष करण्यायोग्य आहे, पण तो आणि तो बंधू पण या दोन्हीमध्ये तो सारखाच बघतोय, असं की द्वेष असला म्हणजे आत्ता त्याच्या वर्तनामुळे तो द्वेष आहे। कारण विशेषण अपकर्ता, काहीतरी कारण आहे त्याला, ते काश्मीरमध्ये लफडं बनवायचं आहे, सगळं काश्मीर तोडायचं आहे, आणि म्हणून का तो तिथे सगळ्या गडबडी करतोय आणि तो द्वेष करतोय आपला।
म्हणून आपण त्याचा द्वेष आहे, तो द्वेष आहे, परंतु तो बंधू सुद्धा होऊ शकतो, हे ध्यानात असलं पाहिजे. हम्म. म्हणून त्याच्यात समबुद्धी आहे, समवर्तन नाही, तेच सांगतोय परत परत. म्हणून जे समवर्तन आणि समदर्शन यातला फरक सांगितला. समलोष्टाश्म कांचन इति अर्थ समवर्तना न भवेत् इत्युक्ते तत् मृत्तिकां लॉकर मध्ये स्थापयित्वा सुवर्णं बहिर् स्थापयामः इति न, किंवा अज्ञानेनं आपण आता जे करतोय ते ज्ञानाने व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जे सुवर्णाचे भांडार भरलेले आहेत संस्कृतामध्ये, आपलं अज्ञान आहे, आपल्याला ते माहिती नाही. आपली संस्कृती, आपलं संस्कृत आणि आपलं सर्व ज्ञान भांडार हे आपल्याला आता माहिती नाही, म्हणून आपण ते दगडासारखे त्याला समलोष्टाश्म कांचन अस्मा इदानीं संस्कृतस्य विषये अस्माकं ज्ञान भांडारस्य विषये इंडियन नॉलेज सिस्टीम विषये ज्ञानपरंपरा, भारतीय ज्ञानपरंपरा विषये वयम् इदानीं समः, पण याचा अर्थ समलोष्टाश्म कांचना न स्म, अज्ञानेन समलोष्टाश्म कांचना ज्ञानेन समलोष्टाश्म कांचना भवेयुः. आता सुद्धा आपल्याला ते आपण बंगार म्हणून ठेवून दिले 4 आणे किलोनी विकतोय, याचं कारण आपलं अज्ञान आहे. त्या अज्ञानानं जे समबुद्धी तो समबुद्धी नाही, तो योगी नाही. ज्ञानेन या समलोष्टाश्म कांचना भवती सह एव योगी. आता ईदृशी परिस्थिती एतावत किम, हा अध्याय इथे का आला पहिल्यांदा, ह्याचा आधी पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. गीतेला सांगायचंय काय की मध्येच एकदम पतंजली योग कुठून आला भाऊ, असा प्रश्न येतो. तर प्रथमम किम त्यांनी सांगितलं की ज्ञानम आवश्यकम, ज्ञानम तू सर्वश्रेष्ठ बसती. तर ज्ञान प्राप्त्यर्थम किम आवश्यकम, मनसा नियंत्रणम, इंद्रियाणाम नियंत्रणम आवश्यकम. इंद्रियाणाम नियंत्रणार्थम मनसा नियंत्रणम आवश्यकम, बुद्धे नियंत्रणम आवश्यकम. तदर्थम किम आवश्यकम, तदर्थम साधनं तु आवश्यकं, मनः तु चञ्चलं, मनसः नियन्त्रणं कथम् आनेतव्यं. भवान् तु वदति कर्मयोगः इत्युक्ते किं, मनसः नियन्त्रणं कृत्वा समबुद्धिः भूत्वा, बुद्धि व्यवसायात्मिका कृत्वा, व्यवसायात्मिका बुद्धिः, स्थिरा बुद्धिः, युक्ता बुद्धिः इत्युक्ते किं, युक्ता इत्युक्ते भगवता सह युक्ता. भगवान् कः, तस्य ज्ञानम् आवश्यकं, ज्ञानविज्ञानमिति आवश्यकम्. अतः ज्ञानविज्ञानविषये वक्तव्यमासीत्. पुनः मनसा नियन्त्रणं कथं करणीयम् इति तदर्थम् उपाययोजना अपि आवश्यकी आसीत्. नुसतं सांगून झालं, कोणीतरी वैद्य म्हणाला माझा आजार दूर करण्यासाठी अगदी हमखास उपाय तुम्हाला सांगतो, बेस्ट उपाय, लगेच तुमचा आजार ताबडतोब बरा होईल. कशाने, वाघिणीचं दूध 2 चमचे रोज पीत चला. तर उपाय सांगितला, असा सांगितला किंवा उपाय सांगितलाच नाही, वाघिणीचं दूध आणायचं कसं. तसं भगवंतानी येथे सांगितलं आधी की तुम्हाला मोक्ष प्राप्त्यर्थीसाठी तुम्हाला कर्मयोग करावा लागेल. कर्मयोगासाठी बुद्धी महत्वाची असेल, बुद्धी सम करावी लागेल, युक्ता करावी लागेल. आणि ती युक्ता बुद्धी म्हणजे युक्ता कोणाशी युक्त करायची ते तर कळलं पाहिजे ना. मग युक्त करायची म्हणजे कोणाशी जोडायची, ती परमात्म्याशी जोडली पाहिजे. म्हणजे परमात्मा कोण आणि मग पुरुष म्हणजे कोण, प्रकृती कोण, त्याचं पराप्रकृती अपराप्रकृती ती काय आहे, ते ज्ञान विज्ञान आहे, त्याच्याबद्दल माहिती सांगायला पाहिजे पहिल्यांदा. म्हणजे ज्ञानोत्तर तुमची बुद्धी ज्या वेळेला होईल त्यावेळेलाच ती समबुद्धी होईल आणि त्या समबुद्धीने तुम्ही कर्मयोग करू शकाल ना. नुसतं कर्मयोग कर सांगितलं म्हणजे कर्म कर नुसतं, म्हणजे कर्म कर नुसतं सांगायला काही गरज नाही, ते कोणी नुसतं कर्म करेल. पण कर्मयोग कर सांगितलंय ना, म्हणजेच कर्माचं बंधन होणार नाही. तुम्ही ज्या वेळेला युद्धासारखं कर्म करताय त्याचं बंधन लागू नये म्हणून काय केलं पाहिजे, कर्मयोग केला पाहिजे, नुसतं कर्म नाही केलं पाहिजे. कर्मयोग म्हणजे काय, त्याच्यासाठी बुद्धी महत्वपूर्ण आहे. त्या बुद्धीने ते कर्म केलं पाहिजे, फलाशाम त्यक्त्वा. मग ती बुद्धी म्हणजे कोणाची, बुद्धी म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धी. ती एकहा म्हणजे ती स्थिर असते, ती युक्त असते, म्हणजे ती योग्य अयोग्याचा निर्णय करण्यासाठी समर्थ असते. म्हणजे ती समर्थ, ती जी बुद्धी ईश्वराशी परमात्म्याशी एकरूप असेल ती असेल. मग परमात्म्याशी एकरूप व्हायचं म्हणजे काय, परमात्मा म्हणजे कोण, त्याच्यासाठी ज्ञान विज्ञान पण सांगणं आलं.
आता हे ज्ञानविज्ञान पुढे सांगणार आहे, अजूनपर्यंत नाही सांगितलं, तो विषय बाजूला ठेवलाय सध्या त्यांनी. ही पहिल्यांदा कर्मयोग करण्याबद्दल सांगितलं, तृतीय अध्याय, चतुर्थ अध्याय ज्ञान महत्वपूर्ण सांगितलं. आता हे ज्ञान म्हणजे काय हे अजून सांगायचंय त्यांना पुढं. ज्ञानम इत्युक्ते परमात्मना स्वरूपम किम इति विषय अहम वदामि मध्ये मध्ये किंचित पूर्व मी थोडंसं त्याची कल्पना दिली कारण कळणारच नाही म्हणून. पुढे अजून त्याचा सविस्तर अभ्यास 7व्या अध्यायापासून सुरू आहे. ज्ञान विज्ञान म्हणजे काय हे सांगणं गरजेचंच आहे. द्वितीयम किंवा आवश्यकमस्ति, द्वितीयम आवश्यकमस्ति मनसा नियंत्रणं तेनापि करणीयमस्ति. मनसा नियंत्रणं कथं करणीयं, मनः तु चञ्चलमेव, तस्य नियन्त्रणार्थं पतञ्जलि योग इति एकः मार्गः अस्ति. तदर्थम एषः विषयः अत्र आगतः 6ठे अध्याय मध्ये. थोडासा विषय 5व्या अध्यायामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं कर्मयोग कर, द्वितीय अध्यायामध्ये कर्म कर, तृतीयामध्ये त्या कर्माचं बंधन कसं होणार नाही 4थ अध्यायात सांगितलं. आणि 4थ्या अध्यायामध्ये पुन्हा ज्ञानाचं महत्व सांगितलं. ज्ञान ते आवश्यकच आहे. ज्ञान असेल तर ही सगळी जी कर्म आहेत त्यांचं भस्मसात होऊन त्याचं कर्म बँकेचं नो ड्यूज सर्टिफिकेट ताबडतोब मिळेल जर तुम्हाला ज्ञानप्राप्ती झाली तर. पण आता हे ज्ञान म्हणजे काय नक्की हे सांगायला पाहिजे ना. तो विषय तिथेच राहिला. मग मध्येच 5वा विषय आला की जर कर्म संन्यास केला तर ते शक्य आहे का. तर कर्म म्हणजे ज्ञानच प्राप्ती असेल तर ज्ञानासाठी सगळं कर्मसन्यास करून ज्ञानप्राप्ती केली तर काय हरकत आहे. कर्मच कशाला करायला पाहिजे. तिथे त्यांनी हे सांगितलंय दोन्ही. आणि आता 6व्या अध्यायातही तेच सांगितलं की त्यात फरक नाहीये, तुला कर्म तर करावंच लागणार आहे. आणि ते कर्म अशा पद्धतीने कर की ज्याचं बंधन लागणार नाही. हे सांगण्यासाठी सगळं सांगितलं. आणि आता हा जो विषय सांगितलाय तो आता इथून पुढं हे मनाचं नियंत्रण कसं करायचं याच्याबद्दल आता विषय पुढे येतो. हा पुढचे महोदय, द्वेष अवांछित कृत असं अर्थ. अवांछित कृत म्हणजे अवांछित, इच्छा न करेला असा. अवांछित चांगली इच्छा करणारा इच्छा, अवांछित कृत असं लिहिलंय ना. म्हणजे नको असलेलं करणार. हा, अवांछित कृत करणार, जे ज्याची इच्छा केली नाही, अवांछित असती तत् करणारा. कर्तरीकृत, कर्तरीकृत. अवांछितम यह करोति सः. अस्तु, अग्रे गच्छामः. तर्हि एतस्य विषये अग्रे वदति. एतस्य मनसा नियन्त्रणं कथं करणीयं तदर्थं पतञ्जलियोगः इति आवश्यकः. पतंजली तुम्ही म्हणजे जे अष्टांग योग सांगितलं आहे पतंजली मुनींनी, तो थोडासा तुम्ही आचरणात आणला पाहिजे. तो 24 तास तेच करा असं सांगण्यासाठी सांगितलेलं नाही. तुमच्या कर्मयोगासाठी गीतेतला एकच विषय पहिल्यापासून शेवटपर्यंत आहे, कर्मयोग करा, कर्मयोग करा, कर्मयोग करा. कर्मयोग करण्यासाठी काय काय आवश्यक आहे, त्यासाठी ज्ञान विज्ञान पण आलं, त्यासाठी थोडी श्रद्धा ठेवणं आलं, म्हणून भक्तियोग पण आला. आणि तेच करण्यासाठी आता तुम्हाला मनाचं नियंत्रण कसं करावं हे सांगण्यासाठी हे पतंजलीचा एक मार्ग सांगितला आहे, पतंजली योगाचा. तो विषय पण गीतेने घेतला. तो आता इथे विषय आहे 6व्या अध्यायात. म्हणजे मनसा नियंत्रणार्थम किम आवश्यकम तदर्थम किम करणीयम पतंजली योगसूत्रेषु यत् उक्तमस्ति तादृशं करणीयम. अष्टांग योगः यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधि. तदर्थम ज्ञानम आवश्यकमस्ति. तदर्थम किम किम आवश्यकम. तर्हि भगवान अत्र वदति योगी युञ्जीत सततम आत्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः. यत चित्तात्मा निराशीः अपरिग्रहः एकाकी योगी रहसि स्थितः सततम आत्मानं युञ्जीत. युञ्जित युज धातु तस्य विधिलिंग लकार प्रथम पुरुष एकवचन. आणि अत्र आत्मनेपदी धातु म्हणजे युज धातु उभयपदी असते, अत्र आत्मनेपदी रूपम असते. तरी युजित म्हणजे त्यांनी जोडावं स्वतःला, आणि स्वतःला जोडावं. योजयेत समाधी मग्नम कुर्यात, म्हणजे त्यांनी समाधी लावावी, त्याला जोडून घ्यावं. समाधी इत्युक्ते जोड. समाधीचा अर्थ तोच आहे की परमात्म्याशी आत्म्याचं मेलन करून शांत राहणे.
ते कसं कदा शक्य आहे त्याच्यासाठी किम तसं त्यांनी सतत करावं. केन कह कुर्यात यत चित्तात्मा प्रथमं तु त्यांनी चित्तात्मा यतः भवेत् नियन्त्रणं कंट्रोल यत चित्तात्मा निराशीः निराशीः इत्युक्ते तस्य कुत्रापि तृष्णा न भवेत् इच्छा न भवेत् आसक्तिः न भवेत् पलाशा न भवेत् न निराशीः भवेत् अनन्तरं किं यत चित्तात्मा भवेत् अनन्तरम् अपरिग्रह इत्युक्ते परिग्रह त्याच्यामध्ये आपण यमनियमानात बघितलं आणि त्याच्यानंतर अष्टांग योगात काय काय बघितलं यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी. तर पहिल्यांदा यमनियमानामध्ये त्यांनी काय काय सांगितलंय की त्याच्यामध्ये तुम्ही सत्य बोला अहिंसाचं पालन करा हे सगळे यमनियमातले काही आहेत. त्याच्यात अपरिग्रह पण सांगितलंय. परिग्रह म्हणजे साठा पर्याधिक ग्रहण गृह परिगृह पर्याधिक ग्रह धातू तसे परिग्रह आणि अपरिग्रह म्हणजे न विद्यते परिग्रह यस्य सह परिग्रह इत्युक्ते साठा जो साठेबाज नाही म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे असं ज्याची वृत्ती नाही. अस्माकं भगिन्यः यदा आपणं गच्छन्ति तर्हि किं कुर्वन्ति परिग्रहं कुर्वन्ति तदपि आवश्यकं तदपि आवश्यकं तत् सर्वम् आनयन्ति गृहे स्थापयन्ति परिग्रहः. तर्हि तस्य मन तस्य कथनं किमस्ति भगवतः परिग्रहः मास्तु अपरिग्रहः. सगळं पाहिजे म्हणून साठेबाजी करू नका. जे अत्यावश्यक आहे तेवढंच आणा आणि तेच वापरा फक्त साठवून ठेवू नका इति. तर्हि तर्हि अपरिग्रहः परिग्रहरहितः एकाकी म्हणजे एकांतवासात असलेला एकाकी सहाय्यरहितः. एकाकी पण थोडंसं एकांत पण पाहिजे नाहीतर तुमचं मन स्थिर कसं होणार. तुम्ही त्या भोवतीत 100 माणसं असतील त्यांचा कोलाहल चालू असेल कोण वेगवेगळे विषय बोलत असेल त्याच्याकडे लक्ष असेल सगळं असेल त्यासाठी तत्र किम आवश्यकं सह एकाकी भवेत्. स यतचित्तात्मा निराशीः अपरिग्रहः एकाकी योगी रहसि रहस इत्युक्ते एकांतवास यत्र वनम् इति वदामः विजना तत्र जनाः न सन्ति. गृहे अपि तादृशी परिस्थितिः शक्या अस्ति. यत्र कोऽपि नास्ति गृहे एकान्तः एव. वनमेव इति न गृहे अपि यत्र शान्तता अस्ति पिन् ड्राप् सैलेन्स् तत्र विजनवासः इत्युक्ते वदामः जनाः यत्र न सन्ति एकान्तः तत्र रहसि तत्र स्थितः वर्तमानः सततम आत्मानं युञ्जीत. स्वतःचं आत्मानं इत्युक्ते स्वतःचं मन हा अर्थ घेतला. मी स्वतःला जोडत राहावे म्हणजे यतचित्तात्मा निराशीः अपरिग्रहः एकाकी योगी रहसि स्थितः सततम आत्मानं युञ्जीत. योगी जनांतरेण रहितः वशीकृतचित्तः तृष्णारहितः परिग्रह शून्यस्य सन् निर्जन प्रदेशे स्थित्वा मनः सततम आत्मविषयकं कुर्यात्. मनः समाधिमग्नं कुर्यात्. असे तिथे मनाची एकाग्रता साधण्यासाठी पहिली गोष्ट त्यांनी सांगितली एकांतवासामध्ये बसा आणि प्रयत्न करा. आता कथम अग्रिमः अस्ति प्रोटोकॉल सांगितला पुढे म्हणजे क्रिया काय केलं पाहिजे पुढं कसं बसलं पाहिजे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युश्रितं नातिनीचं शैलाजिनकुशोत्तरं तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने चुञ्जात् योगमात्मविशुद्धये. प्रथमं तु शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनः.
आत्मनः स्थिरम आसनम कुत्र शुचौ देशे, पवित्र पाहिजे पहिल्यांदा, जे जिथं ठेवायचंय. यतचित्तेंद्रिय अन्वयं पश्यामः श्लोकद्वयस्य. यतचित्तेन्द्रियक्रियः शुचौ देशे स्थिरं न अत्युच्छ्रितं न अतिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् आत्मनः आसनं प्रतिष्ठाप्य तत्र आसने उपविश्य मनः एकाग्रं कृत्वा आत्मविशुद्धये योगं युञ्जात्. अत्र चैलाजिनकुशोत्तरं, चैलं म्हणजे वस्त्र, चैलं च आजिनम, आजिनम इत्युक्ते हरणाचं हे, चैलम इत्युक्ते वस्त्र, वस्त्र त्याच्यावरती चैलम च अजिनम च चैलाजिने, म्हणजे चैलाजिन पहिल्यांदा, चैलम म्हणजे वस्त्र आणि कातड हरणाचं, हे दोन. मग कुशेभ्य उत्तरे कुशोत्तरे, कुश म्हणजे हे गवत, तृण, त्याची गादी. कुशेभ्य म्हणजे दर्भ, थोडक्यात दर्भ. हे दर्भाच्या नंतर कुशोत्तरे, कुशेभ्य उत्तरे, चैलाजिने कुशोत्तरे यस्मिन तत् चैलाजिन कुशोत्तरम, म्हणजे कुश खाली ठेवून त्याच्या उत्तरे चैलाजिने म्हणजे वस्त्र आणि हरणाचं कातड जिथे आहे असं आसन, म्हणजे चैलाजिन कुशोत्तर इति प्रातिपदिकम, तस्य नपुसकलिंगी द्वितीय एकवचनम. त्या आसन जे आहे ते ठेवायचं. म्हणजे पहिल्यांदा काय, यदि वयं पश्यामः युजात, कः युजात तस्य विशेषणानि, किं युज्यात, तर्हि तत्र आसनं प्रतिष्ठाप्य, कीदृशम् आसनं, त्याची सगळी विशेषण आहे. त्यातलं चैलाजिन कुशोत्तर, म्हणजे चैलाजिन कुशोत्तर इत्युक्ते कुशोत्तर म्हणजे कुश, तस्य उत्तरे चैल, तस्य उत्तरे अजिनम, असं असलेलं आसन, असं स्वतःचं आसन. म्हणजे स्वतःचं आसन कसं असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. स्थिरम आसनम आत्मनः आसनम प्रतिष्ठाप्य, कथम अस्ति पुन्हा एकेकं तस्य विशेषणं, न अति उच्छ्रितम, उच्छ्रितम इत्युक्ते उंच, खूप उंच नसावं, अधिकम उच्छ्रितम न स्यात्, उन्नतम, अत्युन्नतम, अति उच्छ्रितम इत्युक्ते अति उन्नतम, अत्युन्नतम अपि न भवेत्, अति न अति नीचम, अति नीचम अपि न भवेत्, अति निम्नम अपि भवेत्. खूप खाली असेल तर ते अवघड होईल, कारण तुम्हाला त्याचं सांगतात की खाली तृण आणि हे सगळं ते मुंग्या येतील, तुम्हाला त्रास देतील, किंवा इतर काही सरपटणारे प्राणी अमुक आले तर तुमचे एकाग्रता भंग होईल. म्हणून तर अगदी नीच पण नसलं पाहिजे. किंवा पाणी तिथे आलं चुकून तर त्यांनी सुद्धा प्रॉब्लेम येईल, म्हणून थोडं उंच पाहिजे. पण खूप उंच असेल पाय लटकतील, कम्फर्ट राहणार नाही. त्यामुळे खूप उंच नको, खूप खाली नको. नात्युश्रितम नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम, म्हणजे चैल अजन हे जे अजिन आणि त्याच्या खाली पुरुष असं असलेलं आसन, असं पुन्हा स्थिर आत्मा स्थिरम आसनम आत्मानः आसनम, स्वतःचं आसन शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, म्हणजे शुचौ देशे इत्युक्ते परिशुद्धे देशे, ते भूमी शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे, घाणेरडी नको. तिथे स्थिरम, तरी यतेंद्रिय क्रिया, पुन्हा तो कसा पाहिजे, यानं यतेंद्रिय क्रिया, चित्तम च इंद्रियाणि च चित्तेंद्रियाणि, चित्तेंद्रियाणि क्रिया, चित्तेंद्रिय क्रिया, म्हणजे चित्त आणि इंद्रिय यांच्या सगळ्या क्रिया, चित्तेंद्रिय क्रिया. आणि यतः चित्तेंद्रिय क्रिया येन स यत चित्तेंद्रिय क्रिया, म्हणजे मन आणि इंद्रिय यांच्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, व्यापार आहेत, त्याच्यावरती ज्यांनी नियंत्रण केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यानं काय केलं पाहिजे, मन आणि इंद्रिय यांच्यावरती नियंत्रण केलं पाहिजे. सह यत चित्तेंद्रिय क्रिया,
शुचौ देशे पवित्र जागी शोधून पवित्र देशे स्थिरम स्थिर आसन डगमगणारं नको न अत्युश्रितम न अतिनीचम चैलाजिन कुशोत्तरम आत्मनः आसनम प्रतिष्ठाप्य एवढा पहिल्या श्लोकाचा अर्थ. आता दुसरा वाक्यद्वयं श्लोकद्वयं मिलित्वा एकमेव वाक्यमस्ति. तत्र किं करणीयं तत्र उपविश्य किं करणीयं मनः एकाग्रम कृत्वा मन एकाग्र करायचा प्रयत्न करायचा तिथं इकडे तिकडे भरकटू द्यायचं नाही. संलग्नम कृत्वा आत्मविशुद्धये अंतःकरणस्य नैर्मल्यं भवेत् अतः शुद्धीकरणाय आत्मनः अंतःकरणस्य शुद्धीकरणं मनाचं चित्तं चित्ताचं योगम अत्र अत्र योग इति अर्थे पतंजली योग. भिन्न योग शब्दाचा वेगवेगळ्या ठिकाणी अर्थ. नेहमीच्या ठिकाणी आपण कर्मयोग घेतो, इथे पतंजली योग आहे. पतंजली योगामध्ये जे सांगितलं समाधी युजित त्या समाधीला जोडावं म्हणजे मॅन्युअल सांगितलं कसं करा. पहिल्यांदा पवित्र देशे स्वतःचं स्थिर आसन ज्या आसनाच्या खाली गवत वरती गवताच्या तृणावर दर्भावरती वस्त्रावरती कृष्णाजिनं आणि त्याच्यावरती पुन्हा स्वस्थ बसून खूप खाली नाही खूप उंच नाही अशा आसनावरती बसून तिथे मन एकाग्र करून स्वतःची इंद्रिय आणि याच्या चित्त यांच्या क्रियांवरती नियंत्रण करणारा तिथे बसावा. उपविश्य त्यांनी आसने उपविश्य तिथे बसून त्यांनी स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी योग म्हणजे पतंजली योग करून जोडावं स्वतःला ईश्वराशी जोडावं. युजित योगम योजित समाधिम योजित इति क्रिया उक्ता. तेन किम अग्रे पुनः अग्रे किं किं करणीयं समं कायशिरो ग्रीवं धारयन् अचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् प्रशान्तात्मा विगतभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तः युक्त आसीत मत्परः. अत्र महोदय कृष्णाजीन म्हटलंय तिथं. हा कृष्णाजीन म्हणजे कृष्णा का हरणाचं कातड. हा काळ अजिन म्हणजे कातड कृष्णाजिन म्हणजे हरणाचं कातड. तर काय शिरोग्रीवम इत्युक्ते कायः च शिरः च ग्रीवा च. काय म्हणजे शरीर शिर म्हणजे मस्तक आणि ग्रीवा म्हणजे मान शिर ग्रीवा च एतेषां समाहारः काय शिरोग्रीवम. समम काय शिरोग्रीवम समम कृत्वा शरीर मान आणि हे सरळ ठेवून असं वेडं वाकडं कसं तरी नाही. शरीर मान आणि शिर हे समम धारयन म्हणजे अलाइंड स्थिर ठेवून अलाइन ठेवून येस एका रेषेत ठेवून धारयन स्थिर काय शिरोग्रीवम समम अचलम धारयन म्हणजे पुन्हा एका लाईनीत आणून पुन्हा स्थिर ठेवून चल असं चंचल नाही अचलम धारयन चल न चलती ती अचलम स्थिर असं काय शिरोग्रीव समम धारयन अचलम धारयन स्थिर भूत्वा म्हणजे स्थिर होऊन स्वम नासिकाग्रम संप्रेक्ष्य नासिकाग्र संप्रेक्ष्य इत्युक्ते दृष्ट्वा दृष्टी तत्र स्थिरम कृत्वा. नाकाच्या शेंड्याला दृष्टी करायची म्हणजे कसं होणार आहे. डोळे पूर्ण मिटलेले नाहीत पण आता माझे डोळे उघडेत उन्मिलित. आता ते खाली इथे आणायचे म्हणजे मला असं करावं लागेल. हे केले की जी स्थिती आहे त्यात तुम्हाला बाकी काही दिसत नाही डोळे झाकल्यासारखे होतात. इथे संप्रेक्ष्य
त्याच्यावरती दृष्टी एकाग्र करून, म्हणजे इकडे तिकडे काही तुम्हाला इंद्रिय विषयानां नियंत्रण कथम, इंद्रिय बंद करून टाकूनच ते होणार आहे. आणि मनसा नियंत्रण पुन्हा एतद आवश्यकम. तर नासिकाग्रम संप्रेक्ष्य स्वम स्वम नासिकाग्रम स्वकीयम स्वम नासिकाग्रम स्वतःच्या नासिकाच्या अग्रभागी संप्रेक्ष्य अवलोक्य, संप्रेक्ष्य इत्युक्ते अवलोक्य सम अधिक पुराधिक इक्ष इति धातु संप्रेक्ष्य ल्यप् प्रत्ययः ल्यबन्तमस्ति. तर्हि तादृशं कृत्वा कायशिरो ग्रीवं समम् अचलं धारयन् स्थिरः भूत्वा स्वं नासिकाग्रं संप्रेक्ष्य दिशः च अनवलोकयन्, दिशः हे इकडे तिकडे दिशांना, तस्य द्वितीया बहुवचनमस्ति. दिश इति त्याचं द्वितीया बहुवचन, त्या सगळ्या दिशांकडे अनलोक्य, अनवलोक्य, अवलोक्य म्हणजे बघून, आता अनवलोक्य म्हणजे न बघता, सगळीकडे इकडे तिकडे न बघता. प्रशांत आत्मा यस्य आत्मा प्रशांत आत्मा यस्य सः इति प्रशांत आत्मा, शांत झालेला. विगत भीही, विगता भीही यस्मात् सः विगत भीही, त्याचं सगळं भय निघून गेलेलं आहे. आता तो सगळं काहीच त्याला द्वंद्वच राहिलं नाही, त्याच्यामध्ये भय पण राहिलं नाही असा. ब्रह्मचारी व्रते स्थितः, अत्र ब्रह्मचारी व्रतम आवश्यकमस्ति. तस्य इतर विषयांमध्ये त्याचं ध्यान नसावं म्हणून प्रशांत आत्मा विगतभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः असा मनः संयम्य, असा मनाचा संयम करून. आता मनाचा संयम झालं म्हणजे तुम्ही त्यांनी जी कृती सांगितली, काय शिरोग्रीवं समं कृत्वा नासिकाग्रम संप्रेक्ष्य भूत्वा स्थिरः भूत्वा प्रशांतात्मा विगतभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः मन संयम्य. पण मनाचा संयम करून म्हणजे कंट्रोल करून कुठे लावायला सांगितलं त्यांनी, मच्चित्त मत्परः युक्त आसीत. आसीत अत्र म्हणजे आस इति धातु तत्र विधिलिंग, बसो बसणे, उपविशेत उपविशेत सह तादृशम उपविशेत. मन एक संयम तर केला मनाचा, पण मन आता इकडे तिकडे भटकत नाही. पण ते मन एकाग्र कुठे कर, विषयांवरती नाही, ते एकाग्र मच्चित्त मयि चित्त मही चित्तम यस्य स मच्चित्त भव, मत्पर भव म्हणजे अहमेव मम परः, मीच त्याच्यामध्ये, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही. मनमनस्कः आत्मपरायण, माझ्यामध्येच तो, दुसरं त्याला मार्ग नाही, मीच एक केवळ एकमेव एक मार्ग असा मी म्हणजे ब्रह्मतत्व. याच्याशी तुझं मन एकाग्र कर, म्हणजे असं एकाग्र त्यांनी करावं. तरी एतस्य पूर्णं यदि वयं पश्यामः, कायशिरो ग्रीवं समम् अचलं धारयन् स्थिरः भूत्वा स्वं नासिकाग्रं संप्रेक्ष्य दिशः च न अवलोकयन् प्रशांतात्मा विगतभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तः मत्परः युक्तः आसीत् असा बस. तस्य अर्थात कटीं शिरं ग्रीवां च समं धारयन् निश्चलम् उपविशेत् दिशः च न अनवलोकयन् दृष्टीं नासिकाग्रे संस्थापयेत्. दृष्टी इकडे तिकडे न वळवता नासिकाग्रावरती ठेवायची. प्रशांतात्मा भयरहितः ब्रह्मचर्ये स्थितः मनः संयंत्र्य मय्येव दत्तचित्तः समाहितः सन् उपविशेत्. युञ्जनेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिं निर्वाण परमां मत्संस्थाम् अधिगच्छति. युञ्जन इत्युक्ते इदानीं जोडलेला, तस्य शत्रुरूपमस्ति युज धातु. युञ्जन एवं युञ्जन, अशा प्रकारे युञ्जन करत, अशा प्रकारे जोडून सदा युञ्जन. नियतमानसः योगी, यानी नियतमानसः नियतं मानसं येन सह नियतमानसः,
पुन्हा मन ज्याचं अशा प्रकारे मनाचा कंट्रोल करून माझ्याकडे करे सांगितलं. आता अशा प्रकारे ज्यांनी मन नियंत्रित केलेलं आहे असा योगी नियतमानसः निर्वाण परमाम, निर्वाणं परमं यस्या सा निर्वाण परमा. निर्वाण परमा इत्युक्ते मोक्ष. निर्वाण परमम, निर्वाणम म्हणजे मोक्ष प्राप्ती, हे ज्याचं परम ध्येय आहे असा. मुख्यम, मोक्ष मुख्याम, मोक्ष त्याला पाहिजे, फक्त मोक्षामध्ये ज्याची रुची आहे असा. मोक्ष मुख्याम. तरी मोक्ष मुच्चा मोक्ष मोक्षं प्रति यस्य रुचिः केवलं तादृशः निर्वाण परमां मत्संस्थां मयि स्थितां, म्हणजे मत्संस्थां म्हणजे मयि स्थितां, मयि संस्था मत्संस्था, मत्संस्था यस्य सह मत्संस्था, मत्संस्थां माझ्यामध्ये स्थिर असलेली, मयि स्थितां माझ्यामध्ये स्थिर असली, माझ्यामध्ये जे आहे पूर्ण गती अशा शांतीला शांतीम अधिगच्छती. म्हणजे मत्संस्थाम शांती, माझ्यामध्ये स्थिर असलेली शांती म्हणजे मोक्ष. आणि जो निर्वाण परमाम म्हणजे शांती की दृष्टी असते, निर्वाण परमा मत्संस्था शांती ही असते. ताम शांती, शांतीची निर्वाण परमा म्हणजे निर्वाणम परमम, परमम त्याचं मोक्ष प्राप्ती इति एव अंतिमा गती ही यस्याः, अशी शांती, जी शांती निर्वाण परमा, त्याच्या पलीकडे दुसरीकडे काही नाहीच आहे. परम इत्युक्ते निर्वाण म्हणजे परम शांती. तादृशी मयि स्थितां शांतीम अधिगच्छती. त्याला तो जातो. कोण? एवं युंजन नियतमानसः योगी एवं सदा आत्मानं युंजन निर्वाण परमां मत्संस्थां शांतिम अधिगच्छति प्राप्नोति. अधिगच्छति इत्युक्ते प्राप्नोति. अनेन प्रकारेण निगृहीत मानसः जितेन्द्रियः सन् यः आत्मानं ध्यायेत् सः परमानंद रूपं मयि स्थितं परम शांती रूपं मोक्षं प्राप्नोति. असा योग्याबद्दल हे सांगितलंय इथं. अत्रैव स्थगयामः. अनन्तरं योग कस्य भवति इति केवलं तत्र कथं किं किं करणीयम् इति विषये अग्रे उक्तमस्ति. अनन्तरं योगिनः वर्णनं कृतमस्ति, तत् अग्रे रविवासरे पश्यामः. अत्रैव स्थगयामः. समयः जातः. सोमवासरे क्षम्यतां, सोमवासरे पश्यामः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शान्ति शान्ति शान्तिः अस्तु.